नमस्कार मंडळी. दिवसाचे 8 प्रहर संपून सुरू होतोय विनोदाचा 9वा प्रहर. अर्थात सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची मंडळी. आज सासू सुनांच्या घरामध्ये होणार आहे अजब गोंधळ. बघूया तो काय आहे ते. नमे, ए नमे, चेतू हाय का? आता दोन दोन सून आहे ती मला, पण वेळेवर एक तरी ओ देईल तर शपथ सांगते बघा तुम्हाला. हाय का नमे? काय कोण सकाळ सकाळ घशात आणि ते काय माहिती. ओय कोण आहे तू? अरे ढिगोल कोणी आणून बसवला इथं? कोण आहे तू? घरात कशी घुसली डायरेक्ट? अगं जिब्याला काय हाड कोण आहे म्हणजे काय? कुणाशी बोलतेस? अय थेरडे, आवाज खाली. आमच्या घरात येऊन आवाज नाही चढवायचा सांगून ठेवते. तुझ्या घरात? मग हे तुझं घर आहे? मग कोणाचं आहे? काय बोलतीस अगं? बाया उठ ना गप्पा दोघं बसलाय. उठ की. मला विचारतीस वय कोण आहे म्हणजे? कोण आहे तू? हे माझं घर आहे. तुझे सासू आहे ना मी. तासभरासाठी देवळात गेली होती. अक्कल बिक्कल घाण ठेवलीस काय ग? सासू अशी कुठं आमची सासू आहे होय? काय बी बोलतीस थेरडे, लाज वाटते का तुला? कशी बोलते का? सासू आहेस काय तू माझी? दाखवते माझी सासू. आई, अहो आई, जरा बाहेर येता का? गबस मेले डुचके. गबस गबस. नाही आई, आई खरंच. आई बाई, आई पडल बया. अगं बाई, अगं बाई, हाय का आता? बया बया, हे आणि कोण आहे? हे आणि कोण आहे? अगं कुठनी आणली हिला? कुठनी आणली हिला? अगं सगळं काय माझ्यासारखी करते का? गप्पा. ए नमे, कोणी कुणाही कुणी पाहुणी. पाहुणी कुणाला म्हणते का? तुला म्हणती. पाहुणी असशील तू. या घरची मालकी नाही मी. ए मालकीन मी आहे मी. ह्या काय ग? या दोघींची सासू आहे मी. 7 जन्म झाले मीच यांची सासू आहे. कवा यांच्या जाचात सुटका होती काय माहिती. आई कसं बोलताय आई आम्हाला? आम्ही कधी तुमचा जाच केला हो? तुमच्या हाकेला हो देतो नेहमी. तुम्हाला हवं नको ते बघतो. या पडक्या बाई समोर तरी नका बोलू आई आम्हाला. परकी बाई कोण ग? परकी आहे मी. तुझी सासू आहे ना ही तर सोप्यावर बसलेली असती ना मी. बया लगीन करून आले तेव्हापासनं हीच म्हैसी तरतून बसली सोप्यात. ए नमे, आई मी म्हैस आहे? नाही हो. असं करतोय मी? शिंग घेऊन तुझ्या मागे मागे लागतोय मी? नमा असं करतोय मी? म्हैस कोणाला बोलती? अहो आई तुमची थोडी हालचाल व्हावी, थोडं काहीतरी करावं म्हणून म्हणले मी. काय ना मे चेते, अगं काय चाललंय तुमचं? कोण आहे चेते? चेते म्हणणार खेरडे तू कोण आहेस ग चेते म्हणणारी? नाही तर माझ्या आईने एवढं प्रेमाने नाव ठेवलंय चेतना. तू काय माझ्या सुनेला हात लावायचं सांगून ठेवती. ही आईचं कौतुक सांगते. हिची आई टावळी आहे मेली. खबरदार माझ्या आईला टावळी म्हणलं ना थोबाड फोडून. हायच मेली टावळी ती. माझ्या आईला टावळी म्हणाल्या. माझ्या आई थोबाडातून शब्द बाहेर पडू दे. माझ्यासारखं काय ना बोलते ग? मी कुठे बोलत तुझ्यावरती का?
हे काय चाललंय बघा की. आई कशाला बोलता माझ्या आईला, बिचारी निर्मळ मनाची होती. कोण? तुझी आईने निर्मळ मनाची? अगं मठात जाते सांगून सिनेमाला बसते ती टवळी. परत टवळी वळाल्या. वाढ वाढ नाक पार हित्ता येऊ दे. काय काय डुचकी माझ्यासारखं करायला लाज वाटते का अगं तू करते. आई आई मी बोलते. ए म्हातारे गप बस की ग, किती बोलतीस दुसऱ्यांच्या घरात येऊन. आणि तू कशा पायी रडती? गप की ग. अगं ह्यांना भूक लागली म्हणून यांची जीभ एवढी सुटली. त्यांच्या पोटात काही ढकललं ना का बरोबर गपगुमान शांत राहतील त्या. आई आहो आई, मी अक्की नाही तुमच्यासाठी चॉक बनवलाय. चॉक अय हावरे म्हातारे, तुझ्यासाठी नाही बनवला, आमच्या आईसाठी बनवला. आई आत्ता घेऊन येते बरं का केक. अगं काय चाललंय? अगं तीच असली तू तरी ओळखते मला. ही होय तुझी सासू आहे. आई आधी ओळख बघू, कुठल्या फ्लेवरचा केक आहे? स्ट्रॉबेरी दिसते, स्ट्रॉबेरी. खबरदार माझ्या सुनेनं बनवलं केक वर नजर टाकलीस तर. माग एक काम करू आई, तुमची परमिशन असेल तर आपण या म्हातारीला का नाही यातली चेरी देऊ. घाल घाल मेलीच्या नरडीत घाल. एक मिनिट हा. हे घे ग म्हातारे, घे चेरी घे आणि इथं ये कोपऱ्यात बस इथं. हा आणि चेरी चघळून खा बर का, नाही तर बी सकट खाशील. हा बी फेकून दे दरवाजाच्या बाहेर. बया चाटून किती बिचारी ग म्हातारी. बया पार पोरांना सुनाना पार तळतळाट लागन माहितीये का. असं वागितात का कोणी आईशी? हा बया मला तर लय माया येते. पण आपलं घर लहान आहे ग. ह्यो ढिगोल कसा ही म्हातारी कशी राहीन आपल्या घरात? ए म्हातारे जा जा, तू तुझ्या घरला जा. झाली चेरी खाऊ. जा, जा. जा उठ जा. कुठल्या घरला जाऊ? हीच तर घर आहे माझं आणि योग्य पण माझाच आहे की. ए म्हातारडे, अगं दिली ना तुला चेरी, नाही तर काय, कशाला उगाच केक मध्ये जीव अडकवतेस? आमच्या आईच्या पोटात दुखेल उगाच. हा आई खा. पांढरी पाल कुठली? ए मला पांढरी पाल म्हणायचं नाही मला. म्हणलं पांढरी पाल. कर ना आता पाल कर ना. चार पायची सरपडत जा ना भिंतीवर. मी कशाला करू पांढरी पाल? कोण कुठली थेरडील मला पांढरी पाल म्हणेल? माझी पांढरी पाल मी काय वाया घालवू? अगं नेहमी करतेस की. माकड नागिन बिबट्या. आता कर की. चल कर की ग. चल ना. कर ना ग. अरे गपरा ना, खाऊ दे की केक मला. एक तुझं काय चाललंय चेती? नुसतं आपलं गुटर 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 कोंबडी कुच्ची. मला कोंबडी वळाल्या. मी काय कोंबडी आहे काय? मी काय असं करते का? असं अंडी उपवत बसते का? कर मेले कोंबडी कर. नाही अजगर बनून तुला गेलं ना तर बघ मी पण सांगणार नाही तुझी सासू म्हणून. आई ओ आई, हा अजगर नाही, ह्यो तर आली अजगर दिसतोय. ह्यो अजगर असतोय व्हय? अजगर माझ्यासारखा असतोय, बघायचं का? खराताजी अयो, हा गांडू कोण पसरला तुमच्या घरात? काय म्हटलं? हा? गांडूळ गांडूळ म्हणतोस व्हय? हा? अजगर होतं ते. हो नामावहिनी, हा? कोण तुमच्या रिलेटिव्ह आहेत काय? नाही नाही, आल्या धरणं तुमनं लावलंय. मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू आहे. काहीच की ग. अहो नामावहिनी, तुम्हाला तेच सांगायला आलोय. काय? आपल्या एरियात एक बाई येते, हा? मनी पोत सुया विकायला येते, डायरेक्ट घरात घुसते. काय सांगतो? मग होय बने, मी काय मनी पोत विकणारी वाटते का? डायरेक्ट घरात घुसते आणि दिसल ते चोरून येते. मी काय चोर आहे का? खरात आजी आहे मी. ए बने, एक काम कर, तू या म्हातारीला घेऊन जा, कुठेतरी खपाव. जा जा जा. ओ वहिनी काय बोलताय? अहो, केवढ्या आहेत त्याच मला विकून खातील. अरे ना बने घेऊन. मी तुम्हाला सांगायला आलो वहिनी, तुम्ही जपून जा. हो आजी नमस्कार, येतो. अरे काय रे? अरे बने, बने घेऊन जा की. बने जा. ऐका आता. अरे ऐक ना बने.
पण वळखना झाले माहेरचे पण वळखना झाले आता काय करू मामांजीचा फोन थेरडे आवाज बंद कर मामांजी 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 बरे आहेत का तुम्ही मामांजी मामांजी कुठे राहिले हा नमा बया बया पर जीव मग झाला माहिती का आवाज नाही ऐकलं तुमचं मामांजी लय आठवण येते हो तुमची हा बेटा मला पण लय आठवण आली तुमची मामांजी पाया पडते बरं काहीच नच हा राहू दे बरं मामांजी कुठे आहे तुम्ही आता वावरते बेटा बया वावरते का हा. बया मामांजी यंदा काय लावलंय मग शेतात अगं आठवड्याभरापूर्वी होती तेच पिकं येते दर 8 दिवसाला पिकं काढतो का आपण हा 4-4 महिन्याला पिकं असते ती आपल्याकडं हा अरे आपलं वावर आहे ते काही चॅनल आहे का गुरुवारच्याला TRP पाहायला कशी आहे बेटा तू कशी आहे मी बरी आहे मामाजी पण तुम्ही लय भारी जोक मारताय बरं का आता काय ते काय वावरात सुचत नाही ना काही मामाजी ऐका ना हा. तुमच्याशी थोडस बोलायचं हा, बोल ना बेटा, होतं बोल मागं ना. नाही का आपला तो इशू होता का बा आईची 61 साजरी करायची नाही हा. का हा तर त्याच्याबद्दल जरा आईनं तुमच्याशी बोलायचं 1 मिनिट मी आईंकडे देते हा, दे ना फोन दे ना आई आई बोला हॅलो हा, बोला वने. धनी. वने कशी आहेस तू आठवण येते तुमची अगं झुरतोय मी इथं वने अगं वावरात थंडी काय पडली मामाजी लय romantic झालेत. ए वने वने इकडं ऊस लावलाय 2 एकरात ऊस असा टरारून वर आलाय ये एक डाव पुसूया शेतामध्ये हा? काय वने जावा तिकडं जावा काय ये नाही गप्प बसा. इथं सुना ऐकते इथं सुना ऐकते तुमचं काय चाललंय हा सुनांनी काय थंडी पाहिली नाही का काय तवा हा? जावा ना कसं नुसतं होतंय अव अव मी आहे मी ही नाही खोटं बोलते अव धनी ठेव फोन अव ऐका तरी मग फोन ठेव अव मी ठेव फोन नवरा पण ऐकणं झाला सुना पण ऐकणं झाला तू कुठं जाऊ काय लागत दाताडी चकती आई एप्रिल फूल बनवलाय तुम्हाला एप्रिल फूल आज ते 31 मार्च आहे 1 एप्रिल तो उद्या आहे ना 1 दिवस आधी केलं त्यात काय अगं लाजा वाटती का सासूची गंमत करायला ही आणि कोण आहे ही नाहीये तो ह्यो आहे ह्यो पशा आहे पशा खांडेकरांचा लाज वाटते का ग तुला दुसऱ्यांच्या घरात आग लावायला येतो तू लाज वाटते हा? स्वतःच्या स्केट मधला दरडोकर फसला म्हणून माझ्या स्केट मध्ये गेटअप करून आलास करायचं होतं ना काय करायचं होतं ते बघा ना तू आणि काय ग दाताडी चकती ग हा? त्या स्किट मध्ये लाफ्टरचा पहिला गळा तर तूच दाबलास का ग हा? मोठी प्रिन्सिपल करती उठ, आई चला जा कामाला लागा पटापट पंचपक्वान्न बनवायचं ए थोबड उठ म्हटलं ना काय म्हणते तू आई क्या बात आहे डबल धमाका परफॉर्मन्स होता आमच्यासाठी मस्त कहर केलात ॲज युजल प्रसाद दा तुम्ही काय म्हणाल नावात टॅलेंट आहेच आणि टॅलेंटला खूप दिवस मिठी नाही मारलेली तगड्या बायका स्टेजवर होत्या. तगड्या इन द सेन्स अशा तगड्या नाहीत, अशा तगड्या की ज्यांच्या चेहऱ्यावरनं नजर हटत नाही. पण असं असताना सुद्धा आज तुझ्यावरनं नजर हटत नव्हती प्रसाद. वंडरफुल वंडरफुल. आणि शेवटपर्यंत आम्हाला कळलं नाही की काय आहे.
एप्रिल फुलचं जो धक्का होता तो शेवटपर्यंत मी विचार करत होतो काय लॉजिक असेल, काय नेमकं काय ट्विस्ट आहे, काय एंड आहे. सो अमोल पाटील आणि सचिन मोठ्यानं सुद्धा टाळ्या वाजल्याच पाहिजे. वंडरफुल, माइंड ब्लोईंग, एक्सलंट परफॉर्मन्स. मला वाटतं यांच्या बरोबर आपण मामनजींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजव्या. मामनजी आले पाहिजेत यार स्टेजवर, असं खरंच मला. मामनजी आले पाहिजेत आणि उसा सकट आले पाहिजे. हो यार, काय फोन कट होता तो, क्रेझी. प्लीज या सर, प्लीज या, जमलं तर या प्लीज. बहारदार परफॉर्मन्स गाईज, थँक्यू. मंडळी, गोविंद निहलानींचा रुक्मावती की हवेली असो, नागराज मंजुळेंचा फॅन्ड्री असो किंवा उमेश कुलकर्णींचा वळू असो, कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीत आपली छाप उमटवणाऱ्या दमदार अभिनेत्री म्हणजे ज्योती सुभाष. मराठी हिंदी चित्रपट आणि नाटकांमधून आपला दबदबा निर्माण करणाऱ्या या समर्थ अभिनेत्री आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत इथे धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. काय आजी, मजा येते ना एकदम. मग तरी तुला सारखं म्हणत असतो हॉटेलला जाऊया, तुला नकोच म्हणायचं असतं. अरे म्हणजे काय, कधीतरी भेटतोस तू मला. हा, मग काय झालं, असं येत राहायचं. सर अजून काही हवंय सर? आम्ही तुम्हाला नंतर ऑर्डर दिली तर चालेल? हो सर, मी डिश घेऊ. घ्या. येस. यातलं बघूया ना आपण, काहीतरी मागता येईल. चालेल सर मग बरं काय फक्त स्किट संपायच्या आत सांगा. काय मी माईक काढून पुढच्या स्किटच्या तयारीला गेलो ना तर माझी उगाच धावपळ होते सर, बाकी काही नाही. हो, जा रे जा. आजी बघ, गार्निश विथ स्ट्रीट्स आहे. हा, म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत यांचे. अगं बाई, मला तर ही नावं पण नाही माहिती रे. पण ट्राय करायचं तरीही, म्हणून तुला मी घेऊन येतो. इतक्यांदा तू आणतोस तरी पण नावं नाही लक्षात राहत माझ्या. लक्षात राहत नाही माझ्या. काय नाही, तुम्ही उठताय का? म्हणजे मला वाटतं की मला बसायचं होतं, भूक लागली होती थोडी. काय रे बाळा, हा बसायचं काय इथे तुला? हा, हो, ये ना मग बस. Actually तुमचं चालू दे, मला तसं काही नव्हतं, म्हणजे असं डिस्टर्ब करायचं नव्हतं. नाही डिस्टर्ब काय रे, अरे मला मुलासारखा आहेस. बस बस हा, बरं ठीक आहे. बस तुम्ही बसा. बस बस. हो, आमची आजी आहे ना जाम हट्टी आहे. तुम्ही बसला नाहीत ना एक घास खाणार नाही. बसा तुम्ही. चालू बसा. हो, खरं. हा हरकत नाही. हे बघ, आळूच्या वड्या. ओ हो, बापरे. नाही मला नको, मी माझ्या वेगळ्या मागवतो. Thanks तुम्ही, मला ऑड वाटतं इथे बसून, पण मी माझा वेगळा ऑर्डर करतो. बरं वेटर, हो 2 वाक्यांचा ऍक्टर. आओ इधर. एक इडली चटणी आणा. अरे इडली चटणी कशाला? तिथं घमेली उचलायची असतात तुला, अंगात शक्ती कशी येणार? मला घमेली मुकादम तुला ठेवणार नाही. हो, पण कोण मुकादम, कुठली घमे? तुम्ही मजूर आहात ना. माझी आजी बरोबर सगळ्यांना माणसांना ओळखते. मला बघूनच कळलं होतं ते. नाही, कोणी सांगितलं मी मजूर आहे? आजी बरोबर बोलतात, मजूर दिसता तुम्ही. नाही, इडली खाऊन नाही चालणार ना, मग असं कसं? तुमरे का क्या है रे, तुमरे का क्या है? एक्चुअली माइक है ही नहीं तुमको, काय को इतना बोलताय तुम? इडली आणायची ना. चलो उधर जाओ. हा, ऍक्च्युली मी तुम्हाला कळलं का, मी आहे ना, मी एक कलाकार आहे. कलाकार, मी मजूर नाहीये. माझं नाव समीर चौगुले. हा, कलाकार समीर चौगुले. आजी मजूर नाही आहेत ते. हा, कलाकार चित्र वगैरे काढतात. अगं बाई, तुम्ही चित्र काढता का? भावेश उबले? भाई उबले नाही, समीर चौगुले. भावेश उबले कोण? समीर चौगुले ना, मी आता सांगितलं ना. भावेश नाही, तो वेगळाच, तो काहीतरी वेगळाच आहे. ते वेगळंच आहे. भावेश उबले हे करतो, भेळ विकतो ना. कसं आहे? अरे मी भेळ विकणार आहोत. नाही, आल्यापासून मी वेल असं म्हटलं पण नाही यार. नाही, कसं आहे, आमच्या आजीला जरा विस्मरणाचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा. सलीम घौचुले, दुर्लक्ष करा. आजीला विस्मरण आहे ना, मग तुम्ही का घौचुले म्हणताय? तुम्ही समीर चौगुले म्हणा ना. मी सांगू का तुम्हाला,
मी सांगू का माझ्या नावावर खपवतो त्यालाच आठवत नाही. नाही मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी एक कलाकार आहे, म्हणजे मी ऍक्टर आहे, ऍक्टर. अगं बाई, actor. ऍक्टिंग करतो ना तो. आ. ऍक्शन. होय, होल्ड होल्ड, हो वाला ऍक्टर आहे. हा. छान, तुमचा चेहरा सुद्धा किती छान आहे. नाही, नाही, फार आजी. आवडला मला. चेहरा हा? काय छान म्हणतेस. हा? त्यांचा चेहरा जरा विचित्र आहे बघ ना. ते देवाच्या हातात असतं, आपल्या हातात काय असतं का? मिळालं ते साजरं करायचं. हा. आजी म्हणजे आता सरळ सरळ माझी नाही म्हणजे मला मगाचपासून इनडायरेक्टली होतं, पण आता तुम्ही ये बात. नाही कसं आहे माहितीये का, तिच्यानं लक्षात राहत नाही. हा म्हणजे आता तुमचा चेहरा थोडा विचित्र आहे, पण हे असं डायरेक्ट तोंडावर कसं सांगणार ना, याचं भान तिला राहत नाही एवढंच. काय हो, चेहरा विचित्रच आहे, आल्याला जाणवलं मला. अहो, नाही, मी भान राहत नाही याविषयी बोलतोय. नाही तुम्ही दोनदा इनडायरेक्टली चेहरा विचित्र हे सुद्धा म्हणालात. ऐकलं मी. इतर रको इडली. हा, अजून काही हवंय का सर ऑर्डर द्यायला? अरे अरे एक मिनिट, मला ते तरुण मुलं येतात बघ टीव्हीवर आणि मग ते दाखवतात आपल्याला खाताना. ते काय? पाहिजे. हा ते पाव, पाहिजे. पाव? हा पाव. तरुण मुलं पाव दाखवतात. ते आवडतं मला. ते आवडतं मला. कुठला टीव्ही आहे हा तरुण मुलं पाव? हो, काय बोलतोय हा असा? हो, हा असलाच आहे. दिवसभर काम करतो आणि मग संध्याकाळी दमून येतो आणि मग मला हॉटेलात घेऊन जायचं असतं हा, ना, हा. त्याच्यासाठी पैसे कमवतो. अच्छा, काय करतो काय हा? अहो, खूप काम करतो. हो. टीव्हीवर मध्ये ते रशियाचं युद्ध 4 तास थांबवलं होतं. हो तर त्यांनी थांबवलं होतं. कसं काय थांबवलं होतं? काय नाही, झोप आली म्हणून 4 तास टीव्ही बंद केला. अरे जाओ ना तुम, हैका का तुमका काम क्या है? एरोगन्सी दिखाता है, धक्का बुक्का करताय. अहो, असं युद्ध थांबतं. आपल्या बोटात जादू असते. हा? परत टीव्ही सुरू केला, युद्ध सुरू. तुम्हाला सांगू का, हल्ली ना बातम्यांमध्येच युद्ध जास्त जोरात चालतं. बाकी जगात सगळं ठीक आहे. काय सगळ्या जगाची कामं करतो आणि ऑर्डर द्यायला विसरतो. बरं मी देऊ का तुमच्या वतीने ऑर्डर? किती गोड, किती गोड. मी देऊ का? हा, मी देतो. हा, काही टेन्शन घेऊ नका. हा, हो, तुम्ही नॉनव्हेज खाणार का व्हेज खाणार मला सांगा. आज मंगळवार आहे ना, हा, मग नॉनव्हेजच चालेल. काय? अहो नाही, माझी आजी तसं नॉनव्हेज खातच नाही. मग पण ते म्हटलं ना, विस्मरणाचा परिणाम, त्यामुळे जरा लक्षात आलं. अरे, वेगळ्या लेवलचं विस्मरण आहे. नाही, म्हणजे म्हणजे ते- आपण आज काही खायचं नाही बाबा, आज हे आहे व्हेज आहे, मंगळवार इथे नॉनव्हेजच पाहिजे, मंगळवार आहे हे वेगळं आहे ना. काय वेगळं ऐका, आहे? तुम्हाला काही हेवी पाहिजे का लाईट पाहिजे काही? ते मला असं म्हणजे मासे बिसे आवडेल. अरे, असं नाही म्हणत आजी आहे. नाही खायचं आपल्याला. हा. तुम्ही मागवताय ना. हा, मी मागवतोय. तुम्ही सांगाल ते आवडेल. हा, मला सांगा काय 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 खायला आवडेल तुम्हाला? पिझ्झा मागवू? मग अशी म्हणालात ना, ते काय पाव बिव खायचंय, पिझ्झा त्याच्याच याला आहे, पिझ्झा मागवू? हो चालेल. अरे बापरे, एवढा वेळ विचार करून तुम्ही कमाल आहे. एक पिझ्झा लाव. आणि लस्सी चालेल? लस्सी आवडते का? हो, लस्सी मला अतिशय आवडते, ये बा. पण म्हणजे त्याच्यामध्ये पाक घातला पाहिजे. हा, नाही, तुम्ही समजताय तो गुलाबजाम. तुम्ही काय म्हणा, मला ते लस्सी मध्ये पाक पाहिजे. नाही, तुम्ही समजताय तो गुलाबजाम. लस्सी म्हणजे नाही का अशी ग्लासात मिळते, ती प्यायल्यावर 1-1.5-2 मिनिटं अशी पांढरी मिशी असते आणि मग घरातले सगळे जमतात आणि असे बाळबोध हसतात त्याच्यावर, नाही का? आवडते मिशी. ती लस्सी पण आवडते हा, आजीला. ती लस्सी आवडते. हा, एक काम करा, एक लस्सी एक पिझ्झा लगा जल्दी लाव. जाओ लाव, एक लस्सी एक काय झालं? एक लस्सी. हो, मग काय अरे. नखाला काय झालं? नखाला काय झालं? कित्येक दिवसात लस्सी प्यायलो नाही. खरंच आहे, माझा पोरगा माझ्यासाठी काम करतो, पैसे मिळून आणतो, मला हॉटेलात घेऊन येतो. त्याच्यासाठी लस्सी नको का? 2 लस्सी दे रे, 2 लस्सी सांगितलं. 2 नाही 3 सांगा. 3 कशाला? 3 नाही 3 4 सांगा. अहो, तुम्ही. 4 लस्सी कशाला अहो, पण? मला अतिशय लस्सी आवडते, मी तर 2 ग्लास पिणार. हा, मग मिशी सोबत दाढी आली तरी चालेल. गाडी आली नाही, गळली लस्सी सगळी. येडायस काय तू? गाडी आली इथे लस्सी गळली तर दाढी दिसते. तुमची इडली आली, तुम्ही खाऊन घ्या. हा, घ्या. तुम्ही खा. वा.
असं बघू नका ऑड वाटतंय नाही 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 आम्ही नुसतं आपलं बघितलं म्हणजे आजी हा इडली बघ कशी खातायत. होय, अशी हे काय अहो काय करताय हे आमटी भात आहे का असं कुचकरताय काय ते अहो, नाही नाही कुस्करून ह्याच्यात टाकलं ना छान लागतं. अहो नका हे सांगा ना काय करताय अहो ती ऐकणारच नाही म्हणून आम्ही तिच्या समोर असलं काय खायला मागवतच नाही. एक मिनिट माझं पोट भरलं एक ऐका माझं पोट भरलं खूप अहो झालं. असं मी काय निघतो. करता खा ना तुम्ही मी- नुसता हात लावला मी खाल्लंय का. हातात लावायचं असतो मग काय लावायचं असतं पाय लावायचं असतं एक मिनिट ऐका नका रे हे नाही हे नाही. एक मिनिट मी जातो बस झालं मी हात जोडतो तुमच्याकडे मी इथून जातो बस झालं हा हा ए सुभाष बोंबले मुळात तुम्ही ज्योती सुभाष आहात तुमचा सुभाष मला का लावताय तुम्ही अरे सुभाष बोंबले कोण आता सुभाष बोंबले अहो ऐका ऐका तुम्ही अरे इकडे काय ऐका यार मग काय झालं? आजी आजी मी आलो. आजी तू 2 मिनिटं बस मी आलो. हा, हा. हा 2 मिनिटं बस आलो. कारण नसताना मी काय बोललो का त्यांना ऐका असं नाही का रे? नाही हे इथे नाही आहे. हा, ऐका तुम्ही कसं आहे त्यांना विस्मरणाचा त्रास म्हटलं ना हा. तर त्यांना काहीतरी आठवत राहतं आजीला त्यामुळे तिला काहीतरी आठवलं असेल तुम्ही फक्त हो लावू म्हणा. अरे मी असं कसं हो लावू प्लीज म्हणून म्हणा प्लीज तिला मग त्रास होतो. अरे यार यार तू यार तर हो फक्त हो म्हणा तुम्ही मी आलो म्हणून मी आलो तुम्ही बसवलं मला इकडे प्लीज 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 हो हा हा मी सुभाष बोंबले आहे सुभाष बोंबले लाजा नाही वाटत. म्हणजे अरे किती दिवसापूर्वी माझ्याकडनं 150 रुपये घेऊन गेला अजून परत दिले नाहीये. हे का नवीन आहे नाही कुठले पैसे नाही, तिला काहीतरी आठवते तुम्ही फक्त हो लावू म्हणा ना. अरे पण माझे पण इकडे आहे नाही ना लोक. मगाचपासून लक्ष आहे माझं. नाही, पण माझी पण- म्हणणारच होते मी आता हा निघाला उठून म्हणून बोलले मी. एक मिनिट तुम्ही हळू आवाज करा जरा माझी पण इथे ओळख आहे ओळख आहे माझी अहो मग काय ओळखीचा काय संबंध आहे. 150 रुपये नेले होतेस की नाही ते सांगा ती माझे. अरे यार बोल ना तू याच्याचं काय रिॲक्शन देतो बोल ना त्यांना काय तुमचा चेहरा बघून तिला काहीतरी साम्य दिसते तुम्ही चेहरा बदला ना म्हणजे मला दुसरे- चांगलं आठवतंय 150 रुपये यानंच नेलेत माझ्याकडनं. चेहरा बदला हा. चेहरा बदला म्हणजे काय ए आजी कसं काय असं बोलू मी चिडवू नका. ए शहाण्या तू माझे पैसे दे दुसरं काय बोल नको तू. हळूहळू मी तुमचे पैसे देणार नाही काय संबंध आहे तुमचा माझा मी पैसे देणार नाही तुमचे देणार नाहीस म्हणजे काय द्यायलाच पाहिजे. आजी ऐ राऊंदळ्या काय झालं रे काय झालं आजी. अरे काय झालं आजी काय विचारतोस. इथं बसतोस इथं एपिसोड मध्ये आणि लक्षात ठेवत नाहीस काय झालं ते. हा आता अरे ह्यानं 150 रुपये घेतले माझ्याकडनं आणि परतच दिले नाही पळून गेला. नाही नाही ऐ लाज नाही वाटत तुला. एक मिनिट हे अरे एक मिनिट काय अरे, चांगले कपडे घातलेस की अंगात. अरे बूट पण चांगला आहे तुझा. बोल पण चांगलं आहे आय नो अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन खायला बसलास आणि म्हाताऱ्या आजीचे 150 रुपये त्याला लाज वाटली. लाज काय तुझी काय एसीला टांगली बाहेर. आय एम अ सिटीजन ऑफ दिस कंट्री तुला का आता बॉकांडी घेऊन नाचू मग. नाही हा? नाही बाबा, मी पैसे देणार आहे मी कधी मी पैसे देणार आहे आता मी पैसे देणार आहे पण माझ्याकडे 2000 रुपये सुट्टे नाही आहेत माझ्याकडे आणि इकडं मी देते माझा मुलगा येईल सुट्टे घेऊन येईल. नाही नाही, मी सुट्टे नाही आहेत मी माझा जातो ना इकडे द्या ना. दे दे तू दे. दे ना त्याला पैसे तो घेऊन ये ना सुट्टे. बाईचा रोल आहे तर बाईसारखं वाग ना हे काय मारिया चपलेने आत्ताच सांगतेय लालबागची आहे मी. हा? मला जो नडला त्याला फोडला. दे त्याला पैसे चल. सर हे अर्ध्या वाक्याला माईक लावत जाऊ नका हो तर 8 वाक्य करतात रे सगळे हा काय सगळे का हा आता तयारच आहे माईक नाही लावत ऐका तुम्ही आता जास्त वाढू देऊ नका. तू 2000 रुपये मला हो, दे. मी देतोय तुम्ही आवा हे करू नका देतोय हे देतोय मी मी सुट्टे घेऊन येतो. हो पण सुट्टे घेऊन ये. उरलेले मला द्या पण देणार, मी फक्त देणार. 150 रुपयेच मी ठरलेले आहे आपलं. उरलेले द्या आजी हा. मी सुट्टे पैसे घेऊन येतो. घेऊन ये. हा? हा. आलो पटकन चला. हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं वागलात ते काय आजी हा मी ना आता इथं बसलेलो हा 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 ह्या भुसनाळ्यानं काही पैसे नाही दिले ना पळून गेला ना मला सांगा. आणि तू मुरकुल दोंड्या चालाक नाही करायच्या. आता गलाचा असा भरकून थोबाडा हानी ना कळणार पण नाही खालतो कुठे आणि वरतो कुठे. काय बघायला रे काय बघायला पुढे बघ. पुढं बघ घे. अंगाशी यांना आठवड्याचं एका तरी स्किट मध्ये घ्या नाहीतर एवढी भडास निघते ना एका मी बसली इथं तू घाबरू. हो फालतू पण नको पैसे द्या. हा एक अजून ऍड झालाय ॲरोगन्सी हे काय बिल आहे. 5455 रुपये
एवढं बिल कोण भरणार आहे? तुमच्या आईने आणि भावाने खाल्लं ते मग अशी काय खाल्लं? माझी आई आणि भाऊ नाहीये तो. खूप काय काय खाल्लं. पिझ्झा खाल्ला, सिझलिंग खाल्लं, नूडल्स खाल्ले, पास्ता खाल्ला, काय काय खाल्लं त्यांनी. अरे पण हा आई आणि भाऊ नाहीये. अहो आता तुमचं कोण गेला तो? 2000 रुपये मी दिले ना. हा दिले पण तो आता एवढ्यात परत यायचा नाही. म्हणजे? सगळे ते पैसे खर्च झाल्यावरच मग येईल. अरे तो घेऊन गेला ना. पैसे माझे घेऊन गेला. बिलाचे पैसे अरे हात मी नाही देणार यार. एक मिनिट मॅनेजरला. अरे बोलो मॅनेजरला. मॅनेजर फालतू हे भाई आहे का कोण आहे यार? अरे असा आवाज लावते आणि एवढी पैसे देत नाही. चल मी नाही देणार. मी नाही पैसे देणार. आणि माझे 150 रुपये घेऊन गेला. क्या चिल्लम चिल्ली चल रही आज मॅनेजर हे पैसे नाही देतात. क्या रे चिलगोजे? वाह रे बेरिंग. क्या चल रहा तेरा? ये देखो काय को बिल नहीं दे रहा. हम ज्यादा पटर पटर बाता मत कर. देखो हम सामान्य नागरिक है. हाँ तो हमारा जो हक है वो हक अभी तक शाबूत है. हम लोकशाही में जीवंत है. जब लोकशाही रहता है तो हम का हक है. ऐसी चिल्ला ठोकते ना वैसी ठोक डालूंगा इधर ते को. You cannot talk to me like this. I am a citizen of this country. इसका क्या है रे? पैसे देत नाहीत ते बिलाचे. नहीं देगा बिल. मैं क्या देगा बिला? नहीं देगा बिल. नहीं दिला. नहीं देगा बिल तू. उठा के किचन में लेकू जा इसको. उठे. मैं उठ थम. चल. क्या बात आहे. ज्योतिताई मस्त. प्रसाद दा. ज्योतिताई तुझं प्रचंड मनापासून स्वागत आहे. म्हणजे काही काही माणसं अशी आहेत ना आयुष्यात की ज्यांच्याकडे बघताना किंवा ज्यांचा परफॉर्मन्स बघताना दिग्दर्शक ऍक्शन म्हणलाय का नाही, कॅमेरा रोल झालाय का नाही हे कळतच नाही. इतकं सहज काम करणारी माणसं आहेत. त्यात तू पहिल्या 5 आहेस ज्योती. वाह वाह. बाकी सम्या, ओंकार फॅन्टॅस्टिक. खूप खूप मस्त. सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्यांचं गिव्ह अँड टेक अफलातून होतं. आणि त्यात ज्योतिताई लाईक चेरी ऑन द केक. म्हणजे इतकी मजा आली तुला बघून आणि तुझं काम बघून की विचारू नकोस. माझ्याकडे शब्द नाही आहेत. तू असंच धमाकेदार आणि बहारदार आणि कमाल काम करत राहा पुढची 100 वर्ष. एवढीच देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू. सई. ज्योती मावशी आधी नमस्कार. लव यू टू. मला आज असं वाटलं ज्योती मावशी की तुला या मंचावर यावंसं वाटलं हे आमच्या आजपर्यंतच्या प्रवासाचं सार्थक किंवा चीज झाल्यासारखं आहे. भोजने एकच सांगेन की तू वेगळा आहेस आणि तू वेगळाच राहा. समीरदा खूप मजा आली. ब्रिलियंट. खूप सुंदर परफॉर्म केलं आणि बाकीचे जे बसले होते त्यांच्याकडेही आमचं बारकाईने लक्ष होतं. त्यांनी सुद्धा मस्त परफॉर्म केलं. ज्योतिताई परत एकदा ज्योती मावशी खूप खूप थँक्यू इथे आल्याबद्दल. आणि मला आणखी एक सांगावंसं वाटतं की इथली सगळी माणसं फक्त विनोद करण्यासाठी हसवण्यासाठीच काम करत नसतात. तर त्याच्या मागे एक जगण्याचं काहीतरी तत्वज्ञान पण येतं जे मला स्वतःला फार आवडतं. आणि म्हणून मला आज मी तुमचा भाग झाले याचा मला फार आनंद वाटतो. मंडळी, वाढदिवस म्हणजे अगदी लाडाचा कोड कौतुकाचा दिवस. पण फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरेचा वाढदिवस कसा असेल माहिती नाही. बघूया त्याचा वाढदिवस जो सेलिब्रेट करतायत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सुटेबल. हे काय बे? अरे माझा वाढदिवस आहे तुम्ही मला हे गिफ्ट देताय. 365 दिवसांपूर्वी माझा बर्थडे झाला होता तेव्हा पण तुम्हाला हेच गिफ्ट दिलं होतं. आता पण हेच. इतके कसे भिकारी तुम्ही? भाई ये चकना. अरे चकना आहे पण तू माझ्या अंगावर का टाकला मग चकना? भाई काम्य आहे का? काम्य आहे का? बरं ऐका आता इकडे या. तुम काम्य आहे.
आता मी हॉटेल बुक केलंय. हॉटेलचा अख्खा फ्लोर आहे ना, तो मी बुक केलाय, बरोबर ना? गेल्या वेळेस कसा माझा बर्थडे तुम्ही टेरेसवर केला होता, मग माझी गर्लफ्रेंड तुमच्यामुळे मला सोडून गेली. ह्यावेळेस असं काय करू नका. इथं हॉटेलमध्ये लोक मला ओळखतेत, छोटा मोठा काय होईना मी सेलिब्रिटी आहे. म्हणजे आज माझी गर्लफ्रेंड येणार आहे. नवीन गर्लफ्रेंड आहे, येणार आहे. जरा माझी लाज ठेवा. तुम्ही इथं अजिबात येऊ नका. तुमची सगळी खायची प्यायची दारूची सगळी सोय केली आहे. पी पी प्या पार काळजात जाईपर्यंत बाटला होता, कळलं? ए वेटर, वेटर. येस सर. या सर. हा एक काम कर, यांची सोय केली मग तिकडं. हा त्यांना सगळ्यांना घेऊन जा तिकडे. जा. येस सर. थँक्स गौरी दनाग्या स्पँकिंग डॅडी गिविंग द बर्थडे बॉम्ब्स एन्जॉय द बर्थडे. काय करायचं या धुळ्याच्या फिरोज खानचं मला तेच कळत नाही. काय दिले या लोकांनी. प्रसाद सर, सई मॅम, आज माझा बर्थडे आहे. ह्यांना कळू नये म्हणून मी हॉटेल बुक केलं. यांना मी काहीच सांगितलं नाही, तरी ह्यांना कळलं की माझा बर्थडे कुठून आले. हे बघा भंगार गिफ्ट घेऊन आलेत. पण कसे असले तरी आपले मित्र आहेत, जिवलग आहेत, आपलं प्रेम आहे त्यांच्यावर, म्हणून त्यांना एका कोपऱ्यात पाठवलं आहे. म्हटलं पी पी प्या मजबूत प्या रे. आज माझी नवीन गर्लफ्रेंड येणार आहे. नवीन शिवाली नाव आहे. हां, गेल्या वर्षी ज्या लोकांनी पळवली ना त्याच्यामुळे, तर शिवाली नाव आहे तिचं. ती आता फक्त आम्ही दोघेच बर्थडे सेलिब्रेट करणार. आता येईल बिचारी कधी ती. ओ हाय. आय एम सो सॉरी, मला लेट झालं. इट्स ओके. मैं तेरे इश्क में इस तरह नीलाम हो जाऊं, आखिरी तेरी बोली हो और मैं तेरे नाम हो जाऊं. हाय शिवाली. छान. थकली आहेस? रिक्षाला धक्का मार झालीस? नाही, एवढं थकली आहेस मला असं वाटलं की तूच मीटर टाकला आणि तूच धक्का मार झालीस की काय. हाय शिवाली. इट्स तुझी कॉमेडी. हाय. सॉरी ते जरा. हां, छान दिसतोयस तू. थँक्यू. या. तू पण छान दिसतेस. थँक्यू. काय गिफ्ट देऊ तुला? मी जे गिफ्ट मागेन ते मला देशील? बोलून तर बघ. दे. खरंच? मी जे मागेन ती देशील? दे. खरंच? बहिणी आल्या. Hello. Hello. My name is Hames. Fire and smoke always. Oh. म्हणजे जाल आणि धूळ. हॅलो. हाय. आय एम रोहित्या. ओ हॅलो. फ्रॉम सातारा कंदी पेढे. चोर बॉडी, स्पेशल बॉडी ऑन लंगुटीव. आखाड्यात. काय बोलता यार, काहीतरी असू द्या जरा. बाजूला. हाय. आय एम निखिल बने. हॅलो. ह्याच्या बाजूचा पाडा, टेमी पाडा, फिल्टर पाडा, बाजूला अक्रॉस द पाईपलाईन. ओके. ही सीट देअर, आय सीट हिअर. ओके. व्हेरी टफ जॉब. सकाळ सकाळ. हे सांगशील तिला, अशी ओळख करून देशील तिला, अशी ओळख करून देशील. Shut up the silence. Bugs the bunny, move aside. लड़की को मुझ पे छोड़ दो. Hey baby bird. Hello. Let me introduce myself. Okay. I am the real Casanova. She am the Zaka. Oh, hello. Give me your hand. You missed the chance. Shut up the silence. Family the show. Respect the woman. Wow. Wow. Sorry. जीते रहो, स्किट में काम मत करो. ए श्याम दादा, एवढं करू नको रे. चौथ्या वाक्याला ए दलिंदर बायना बाटोळ असं बोलशील. कुठं एवढं कॅरेक्टर पकडतोय? मागे सरका. चला इकडे. हाय हाय.
ओळख करून देतो. Yes, sure. हे सगळे माझे मित्र आणि ही माझी गर्लफ्रेंड शिवाली. शिवाली शिवाली शिवाली. अरे म्हणजे तुमच्या इथनं येतं होय ती? रोहित इट्स नॉट हितना येतं वालं हा. शिवाली. माय नेम इज शिवाली. शिवाली. हा 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 शिवाली विथ डबल एस. हा सेम द हियर SHEEYAM श्याम. लेट्स डू द डिंग डॉंग. No, it's श्याम दादा. श्याम दादा. हाय शिवाली. शिवाली. आय एम ओंकार फ्रॉम डबल के शिवाजी पार्क डबल के. तू कधी आला रे आमच्या हॉटेलमध्ये? कधी आला तू? नाही मला सकाळीच मालकांनी यायला सांगितलं ना. का? तुमच्या हॉटेलचं काय होईल माहित नाही म्हणून मला टेकू द्यायला जरा बोलवलंय. मालकाच्या भरोश्यावर राहू नको. मी 15 मिनिटाचं किट घालतो 30 मिनिटं बासून खात होतो. तू मालकाच्या भरोश्यावर हॉटेलमध्ये आला ते एवढं काय नावाशी करू नका. चला इकडे सांगा. चला 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 तुम्ही चला. गौऱ्या. हा अरे पण लगा ती काय फरक काय तो एस वाय के सगळं सेमच आहे की. अरे बाबा ती स्टडी करते. Yeah. ऑस्ट्रेलिया आणि नम्रता संभेरावर स्टडी करते ती. No. मग? It's astrology and numerology. It's not Namrata Samberao. Yeah, guys, I'm doing my PhD in astrology and numerology. हा आणि तिला तिच्या गुरुने सांगितलं की तू नावाच्या पुढे एस लावशील ना Yeah. तर तुझी प्रगती होईल. म्हणून ती नावाच्या पुढे शिवाली असं लावते. I'll explain it. Come, guys, मी तुम्हाला सांगते. Yeah, ऐका बस. ऐका ऐका. अरे ऐका ना माझं. शिवाली शिवाली. कसं असतं ना आपण जेव्हा आपल्या नावात छोटासा बदल करतो तेव्हा आपण आपलं नाव वेगळ्या पद्धतीने उच्चारायला सुरुवात करतो. Okay? आणि जेव्हा आपण आपलं नाव वेगळ्या पद्धतीने उच्चारतो तेव्हा हवेत जे कंप तयार होतात, जी स्पंदनं तयार होतात, त्याच्यामुळे जे कॉस्मॉसमध्ये इनॅक्टिव्ह असलेले जे एलिमेंट्स असतात त्या कंपांमुळे ऍक्टिव्ह व्हायला लागतात. करेक्ट आहे सर. गौऱ्या म्हणजे खरंच म्हणजे मॅडमचे बोलतायत ना ते एकदम करेक्ट आहे. एकदम मला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. काय बोललाय मॅडम नीट सांग मला. चल No, I know he has an experience. त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय मला. नाही. तुम्ही कॉस्मॉसशी कनेक्ट करता. Am I right? मनातलंच ओळखता तुम्ही. हात सोड माझी गर्लफ्रेंड आहे ती. हात सोड. जा धरू नको. No, but it's not that easy, हा. म्हणजे you never know कधी काय होईल. But there is change. बदल होतात. पण ते कसे होतात, केव्हा होतात, कोणासोबत कशा पद्धतीने होतील, it's totally depend on karma. कर्मा. दिलीप द कुमार जॅकी द शराब. टिंग 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 शट द साइलेंस. हर किसी को यहाँ प्यार नहीं मिलता लड़की. चाहे मेरी जान तू ले ले. कुर्बान. मी काय म्हणतो तुझ्या काळातली पिक्चर कशाला सांगतो? हा अरे तू आता आमच्यात आलायस ना. एवढ्या वीकच्या मागे टकलं लपवलंय ते जरा बघ ना काहीतरी कर. हा आणि तुम्ही कोण आहे रे? शट द सायलेन्स. माउथ कॅन लाय, आईज कॅन नॉट, पीपल विल फॉरगेट, कर्मा विल नॉट. अरे Are you a karma follower? Yeah. Do you believe in karma? Karma followers. माझ्यात आहे तसलं. कर्मा. अरे एक मिनिट कसलं कर्मा फॉलोवर? अरे हे दोघं अरुण कर्मा फॉलोवर. अरे ऐका ना. अरे नको हे इम्प्रेशन मारायला तुझ्यावरती. ऐका ना गाईज चला ना काम करा. हे सगळं सोडा ना. आपण केक कापूया ना. जा म्हणे केक घेऊन ये. जा आत ठेवला घेऊन ये जा. माझ्या बर्थडेला मलाच पाठवशील? बेटर आहे ना. हा बेटर जा केक घेऊन जा. मॅडम आपण त्या ह्याच्यावर बोलूया. व्यवस्थित बोलूया. कॉस्मॉस आणि युनिव्हर्सवर त्या कोपऱ्या केक घेऊन एक तास बोलत नसू आपण. बर्थडे हॅपी द बर्थडे गावरी. तुला आता आठवलं का रे? ए लंपटगिरी करून झाल्यावरती हॅपी द बर्थडे. काय वाढायला काय झालं? Oh my gosh. Okay. Oh my gosh. काय केलंय? आज गौऱ्या काय हिच्या कॉस्मॉस मध्ये लगा वेगळीच पॉवर आहे. स्किल वरती. तिच्या कॉस्मॉस मध्ये पॉवर नाही, तुझ्या कॉस्मॉस मध्ये चरबी आहे. खरंच तर
Yes. Do the bisection of the cake. तुझ्या बापाने बोलवतं बायसेक्शन. सरळ सरळ बोल ना, केक कापा म्हणून. Yes. अरे चिडचिड. तू चिडचिड करू नको ना. चला केक कापूया ना आपण. Oh my gosh. काय झालं? Oh my gosh. काय झालं? I just noticed तुझी चिडचिड का होतीये? काय? त्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातलाय. नाही त्याचं लगीन झालं नाही म्हणून ती. नो त्याने ब्लॅक कलरचा शर्ट घातलाय म्हणून त्याची चिडचिड होते. नाही. यस गौरव ब्लॅक कलर निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतो. नाही. यस. अरे माझं लकी शर्ट आहे. नो ऍक्च्युली सिरियसली. गौरव ब्लॅक कलर तू काढून टाक. काय काढून टाक ते, नको घालूस. ब्लॅक कलर इज व्हेरी बॅड, व्हेरी निगेटिव्ह. अरे पण माझं लकी शर्ट आहे, मी कसं काढू याला यार? अरे सगळं काढकी लागा गौऱ्या. अरे नाही यार, सगळं खोटं आहे, याच्यात काय विश्वास ठेवायचा आहे? काढकी लागा, त्यांचं कॉस्मोस हलता येईल का सगळं? तू काढकी मग. गौरव बुक्या मारला हे गौरव मध्ये मध्ये बोलू यार तू. गौरव बघ, ते काळ्या रंगामुळे तुझी चिडचिड होते. काय पण बोलतो का गौरव? इट्स व्हेरी निगेटिव्ह. गौरव तू प्लीज काढ अँड नेव्हर एव्हर वेअर इट. मी तिथे जाते, मला बघवत नाही. ऐक ना इकडे मित्रांनो, अगं आतमध्ये फक्त बनियान आहे. हा म्हणून मी ऐका ना, समजून काय आतमध्ये बनियान आहे. दॅट्स फाईन. बनियन व्हाईट असते आणि पांढरा रंग सकारात्मकतेला आकर्षित करतो. दॅट्स फाईन. अपने आप को नंगा करो. गार्ड द नेकेड. एक मिनिट थांबा काढतो काय असं करू यार, म्हणून म्हणलं नको यार. हे बघ बनियान गौऱ्या. हा लगा तुझ्या सकारात्मकतेला भोक पडली ती. काय करायचं ह्याच्यात हे निगेटिव्ह. Don't do. Yes. माझा बड्डे आहे, मला कशाला मारलं का? कशाला मारलं रे मला भिकाऱ्या? दोन म्हणाली ती. मी विचारलो होतो दोन दू म्हणली. पण अरे बेकार डोंट डू म्हणजे असं करू नको. तुझं इंग्लिश काय करू आता मी? सांग तुझ्या गव्या भाई, you are very honest person. Please, your गंजी फराक is very positive. Give me one hug, please. चालेल सगळ्यांचं. केक कापूया आता आपण. केक कापूया का? चड्डी पण काढू का काय? You're right, गौरव. काय झालं? पॅन्ट पण ब्लॅक आहे. रिमूव्ह इट. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. गौरी परफॉर्मन्स मस्त होता, पण सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. श्यामदादा, तुम्हाला अशा ह्या अटायरमध्ये बघून मी सगळ्यात जास्त एन्जॉय करते. आणि फार भारी डायलॉग्स असतात तुम्हाला, आणि तुम्ही त्याची डिलिव्हरी फारच अप्रतिम करता. फारच भारी. हे म्हणतात तुमचं पण कॅरेक्टर कमाल होतं. तुम्हाला असं वेगळ्या रूपात बघून मजा आली. सावत्या, व्हॉट अ वंडरफुल ॲडिशन टू दिस सिरीज. म्हणजे चेरी ऑन द केक खरं तर तू होतास असं म्हणायला हरकत नाही. बने मस्त, ओमकार मस्त, गौऱ्या काही म्हणजे किती अपमान करू तू एन्जॉयच करतोस, त्यामुळे इव्हेंच्युअली आम्ही एन्जॉय करतो. मजा आली. थँक्यू. शिवा, मला तुझ्या कॉस्ट्यूम हेअर मेकअप टीमचं खूप अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांचं ऑब्झर्वेशन फार अमेझिंग आहे. आणि अगदी साजेसे कपडे दिलेत तशीच, आणि खूप सुंदर दिसतेस. मला कुरळे केस तुझे फार आवडलेत. मस्त होतं कॅरेक्टर. तू पण छान वाटवलंस. धुमाकूळ घातला. फार मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची. नमस्कार मंडळी. तळ हातावर मेहंदीचा रंग जसा खुलत जातो, त्याचप्रमाणे विनोदाचा रंग मनामध्ये फुलत जातो. हाच रंग फुलवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची.
मंडळी, प्रेमाला वय नसतं आणि काळवेळ पण नसते. अशाच एका अचानक बहरलेल्या प्रेमाची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि खडकपाड्याचा विकी कौशल निमेश कुलकर्णी. अगं आजी 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 काय झालंय तुला? अगं तू काय एवढी अस्वस्थ होतीयस? असं काय करतेस? आता बघायला पाहुणे येणार आहेत ना. हो, मला बघायला येणार आहेत ना, तुला नाही. गधडे थट्टा करतेस होय गा आजीची? तू काय एवढी नर्वस होती? आणि हे 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 हाच ऐक इथे बस, मला समजवायचंय तुला. हा ना, हा असा चाबरेपणा त्या मुलाच्या देखत करायचा नाही. हा नाही नीट वागायचं मुलासमोर. हो. आणि आपण मुलगी असं वागायचं, चालायचं, बोलायचं. हा. नाहीतर त्यांना वाटेल की बापरे, मुलगीच्या ऐवजी मुलगा बघायला आलो की काय. आजी इथे बस. हे त्या साडी नेसलीस ना, जीन्स घातलीस का? नाही. मग असं कशाला करते करकोच्या सारखं? मला कडकोचा म्हणाली. वेगळंच किट आहे ना आता. पटकन लक्ष. हास्य जत्रेतली इसापणी ती आजी. आजी आजी ते सगळं जाऊ दे. मी कशी दिसते? गोड दिसत ग लेकर, गोड दिसत ग माझं पिल्लू. कालपर्यंत दुडू दुडू धावायचीस, कालपर्यंत म्हटलं ना मी. कालपर्यंत म्हटलं की नाही, आता कशाला? आता बोल्यावर चढायचं की नाही आपल्याला? हा बाई चेतू, एवढीशी होतीस ग, आई बाबा गेले, नंतर आजी आजोबा आम्ही तुला सांभाळलं, कौतुक केलं, लाडानं वाढवलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला. यांचं खूप स्वप्न होतं बरं का, नातीच्या लग्नात दोघांनी मिळून डान्स करायचा एकत्र. पण नाही, तिथेही माझ्या आधी आऊट झाले. तिथेही म्हणजे? म्हणजे माझ्या आधी तेव्हा घरी गेले ग. असं आता कसं, तू होतीस माझ्या बरोबर सोबतीला, आता तुझं लग्न झालं की मी एकटी पडणार. कोण आहे मला? आजी एकटीच पडणार ग बाई. आजी रडू नको ना ग. नाही ग रडत. अगं माझं लग्न अजून व्हायचंय. मोडता घालू नको. हा मुलगा चांगला असेल तर सरळ हो म्हणून टाक. मी माझी जगेन काही. अगं हो हो थांब, आत्ताशी तो बघायला येतोय. तू कुठे पोहोचतेस आजी? चल चल आवर, कुठल्याही क्षणी पाहुणे येतील. आता हे वाक्य कशाला म्हणायला पाहिजे? कुठल्याही क्षणी येतील ना, ते त्यांचे क्यू कशाला द्यायचा? अगं उगाच आपलं येतील. बरं, तो कुठल्याही क्षणी येणारा जो पाहुणा आहे त्याच्याबरोबर कोण येणार आहे बघायला? मुलाबरोबर त्याचे आजोबा येणार आहेत. झालं, कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं. अगं आजी तसं नाही ग, मुलाला ना आई नाहीये आणि त्याचे बाबा परदेशात असतात, म्हणून तो आजोबांना घेऊन येतोय. झालं. म्हणजे इकडे तुझी आजी आणि तिकडे त्याचा आजा, दोन म्हातारी माणसं. झालं काय नशीब. अगं थांब ना, तरुणपणात आपलं म्हातारपण सांभाळलं जाणार. कोणी आहे का घरात? या ना या. मुलगी कशाला सारखा कुठला तरी प्राणी पक्षी डोकावलाच पाहिजे? जा ना आपली मुलीसारखी. जा जा. काय? या ना या, आत या. नमस्कार, मी चेतना. मी चेतलो. मी निमिष. हे माझे आजोबा पृथ्वी प्रताप. अगं बाई, नमस्कार. आजी अगं काय आय एम व्हेरी सॉरी. थोडी सवय आहे माझ्या आजोबांना. काय झालं, आमच्या यांना पण ही सवय होती ना. ते फ्लाइंग किस द्यायचे, मी झेलायची, मग मी फ्लाइंग किस ते झेलायचे. नाही आजी, ही फ्लाइंग किस नव्हती, त्यांना थोडी लाळ येते ना, तर ती पुसतात एवढेच आहे. हा एवढंच आहे. असू द्या. या ना या. या तुम्ही या. बसा. पाणी दे. पाणी पाणी घे रे. पाणी घे. हो.
यायला त्रास नाही ना झाला? नाही, लगेच सापडलं घर. घर छान आहे. हा 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 म्हणजे हा भिंतींचा आणि पडद्यांचा रंग मॅच होतोय नाही. अगं बाई, आवडला तुम्हाला? म्हणजे बघ, याला म्हणतात चॉईस. नाही तर आमचे हे जन्मभर मिली नावं ठेवली. त्यांना नाही आवडला. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना. कुठे आहेत? वर झोपलेत? खाली आओ काय आमचे झोपले गेले आता नाही. कसं बोलशील? अगं नाही आता माझे आजोबा 3 वर्षापूर्वी गेले. अरे वा, अरे वा 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 वा. माझी ही 3 वर्षांपूर्वीच गेली. सेम पिंच. अगं ते खूप वर्षांनी स्पर्श झाला ना आजोबा असं डायरेक्ट अनोळखी लोकांना कुठे सेम पिंच वगैरे करून चिमटा काढते नको. आणि आजी गेली आपली, दुःख आहे खरं तर. दुःखाचं मला काय सांगतोस? दुःखाचं काय? दुःख असतं म्हणूनच दुःख असतं की नाही. शेवटी काय दुःख असतं. वाटेल ते बडबडताय नका. बरं का, केळकर आहे तो, केळकर आहे. तरुणपणी जास्त होतो. आता काय गात्र परवानगी देत नाही, पण मानसिक पातळीवर अजूनही खूप खेळतो. आजोबा लाळ ना, लाळ फेकू नका. एवढीच ठेवा. तिला सांगितलं नाही, असू दे. थोडं सॉरी असू दे. गमतीशीर नाही, इट्स ओके. याला बघायला आलोय मुलगी आणि बांधत माझी. माझा नातू निमिष दिसायला देखणा आहे. मुली पटत नाहीत. अरे देवा, कशा पटतील? जी मुलगी येईल तिला गाल घासतो, गाल घाशा. काय सांगता? यांना सांगायची काय गरज आहे? हे काय प्रकरण आहे गाल घासायचं? काय झालं तुम्हाला सांगतो. काही नको, मी सांगतो. काय मुलगी आली होती? नव्हती आली. काही मुली मला भेटलीच नाही. कुठली मुलगी? मी म्हंटल ना, स्वभाव गमतीशीर वाटेल ते सांगतो. नाही ठीक आहे. इट्स ओके. तुम्ही हे अंधेरीला जाता ना जॉबला? हो, चकालाला. मी माहीमला. अरे वा. मी तेवढाच संध्याकाळी 6 वाजता चालायला जाता. मी पण जातो चालायला. कुठला पट्टा कुठला? आपलं ते जैन नंबर द्या. नंबर ना आजी, हे बघा, 77 करा, 77 98 करा. आणि बाई 12च्या 2 जोड्या. 12 12 12 12. अरे बापरे, नको करू रे. 12 योगा आहे. माझा नंबर सुद्धा 77 ने सुरू होतोय बघा. सेम पिंच. अहो तुम्ही नका ना आजोबा सतत सेम पिंच करू, चिमटे काढू. अरे नंबर आमचा सेम आहे म्हणून मी सेम पिंच केला. जगात लाखो लोकांचे नंबर 77 ने सुरू होतात. सगळ्यांना चिमटे काढत बसणार आहात तुम्ही? काय बोलताय आजोबा? माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना. चहा दे ग. चहा घ्या ना. नको, मला चहा नको, राहू दे. घ्या ना. मला नको. असं कसं? घ्या ना चहा. द्या. वा, चहा छान झालाय. बाकी काय म्हणा. तुम्ही केलाय? हो. चव आहे तुमच्या हाताला. ईश्वर, काहीतरीच तुमचं जाते की नाही? मी आजी ते मला म्हणतात, तू कशाला लाजतीयस? नाही, मी यांना नाही म्हटलं. मग हे लवकर मेसेज केलाय बघ ना, शेर पाठवलं. आजोबा काय म्हणाले? तुम्हारे हुस्न की क्या तारीफ करूं, तू जो पिलाए तो जाम क्या जिंजर भी पी लूं. जहर ते टायपिंग झालंय. थांबा, मी बदाम पाठवते. पाठवा. मी तुम्हाला एक शेर पाठवले. मला बदाम पाठवू दे आधी. अहो वाचा तर आधी. बाईचा मेसेज आला की आधी बदाम पाठवायचा, मेसेज वाचायचा नंतर. आलाय शेर आलाय बरं का. काय आहे? तेरे नजरों ने दिल में हलचल मचा दी, बड़ी बरसात में आग लगा दी. वाह. वा. हे कसले शेर पाठवतेस गाजी या वयात? मग झालं, मला आवड आहे शेरो शायरीची. मलाही आहे काय सांगतो? शेरो शायरीची आवड खूप. सेम पिंच. लोकांना तुम्ही सतत चिमटे काढू, त्यांना ओळख आहे का आपली?
अरे आवडी निवडी आमच्या जुळल्यात ना रे. हो, आता काय हळूहळू गुण जुळले की झालं. तुमचे कशाला गुण जुळायला पाहिजेत? माझ्यासाठी मुलगी बघायला आलोय आपण, विसरू नका. ही बघा, माझ्यासाठी बघायचे ना. तुझ्यासाठी आलोय बघायला तर बघ. मी काय तुझ्या डोळ्यावर हात ठेवला? बरोबर. बघण्याचा कार्यक्रम आहे. बघण्याच्या कार्यक्रमातले प्रश्न विचार. मी बोलतो. चला चालून दाखव. बरं हे घ्या. तू कशाला चालतीयस? ते म्हणते ना. बस तू कशाला म्हणाले चालू दे. चांगल्या चालीची आहे. तुम्हाला काय करायचंय? चांगल्या चालीची माझ्यासाठी मुलगी बघा. आजी तुम्ही प्लीज प्लीज चालू नका तुम्ही. हा मी बोलतो आता आणि मीच बोलणार, तुम्ही बोलू नका. मी कशाला बोलतोय मारायला? माझं आपलं बोलताच आहात तुम्ही. थांबा. सॉरी सॉरी, थोडेसे ते मोकळ्या स्वभावाचे आहेत ना. सॉरी. नाही माझी आजी पण काही कमी नाहीये, मिश्किल आहे. हो का? असू द्या. प्रसादोकडे मी एकाच तराजू. टाळ्या देऊ नका. विनोद असू द्या. काय म्हणजे तुम्हाला थोडं विचारतो, हॉबी वगैरे काय? एक सांगितलं ना, एक हॉबी होता तेव्हा घरी गेलं. 3 वर्ष झाली. हो, हॉबी विचारतायत ना ते मला. हॉबी काय सांगतेस? हॉबी म्हणजे छंद. मला विचारतायत आणि ते तू का बोलतेस? हिला कसले आले छंद? मोबाईल घ्यायचा, दिवसभर आपल्या लोळ्यात पडायचा, हा हिचा छंद. फिरण्याची आवड नाही, खाण्यापिण्याची आवड नाही, स्वयंपाकाची आवड नाही. छंद मी जोपासले मला सांगते. हो, मला सांगते, स्वयंपाकाची आवड खूप, फिरण्याची आवड खूप, गाण्याची आवड तर बापरे. एक मिनिट, तुम्ही गाता? म्हणजे काय? मग मला गाऊन दाखवा. नाही आता कोणी मला थांबवू नका. आपण दुसऱ्यांच्या घरी आलो. नाही मैफिल झाली पाहिजे. बरं दुसऱ्यांच्या घरी मैफिली नाही होत. बरं आता एवढा आग्रह करतात तर गाते. ऐका, लागले की नाही? लागलं म्हणजे लागलंच. गळ्यात सरस्वती आहे तुझ्या, बाहेर काढतील. मला सरस्वतीच्या पाया पडायचं. मग इथून पडा, इथून पडा, इथूनच पडा. विशू नाही, विशू अहो आहो जाहो करत होतात. विशू काय डायरेक्ट झाली आता आमची फ्रेंडशिप. बघ हे बघ, मेसेज वर तिने मला पाठवलं, याच्या पुढे आहो जाहो करायचं नाही, विशू म्हणायचं. बघ त्याच्यावर मी तिला म्हटलं ओके, आणि असं चेहऱ्यावर हात ठेवून असा बदाम पाठवलाय. बघ आजोबा, तिचा रिप्लाय बघ काय म्हणते, लव्ह यू, आणि असा डोळा बंद करून असं पाठवलंय. बघ आहे की नाही? हे मगाचपासून तुम्ही एवढं चॅट केलं? अरे बोलतायत की चॅट? कुठला स्पीड आहे बोटांना? मोबाईल बाजूला ठेवा. आमचा जुळवायचा कार्यक्रम आहे, तुमचं चाललंय सगळं. अरे नाही बर तुला त्रास होतोय का? हो बर विशू, आपण आतल्या खोलीत जाऊन एकांतात गप्पा मारूया. आजी काय चाललंय तुझं? ते आमचं लग्न जुळवायचंय, तू काय गप्पा चॅटिंग करतेस ग? शी बाबा, ह्यांना ना हे पटतच नाही. आपलं एक काम करू विशू, जाऊ दे लग्नानंतर आहे ना आपण वेगळं राहू. मनातलं बोल. एक मिनिट, आमचं लग्न झाल्यावर तुम्ही का वेगळे राहणार आहात? तुमच्या लग्नाचं कोण बोलतंय? आमच्या लग्नानंतर आम्ही वेगळे राहू. तुमचं लग्न म्हणजे तुमचं कुठलं लग्न? माझं जुळवायला आलो आपण इथे. अरे आमचं जुळलं हे काय? बघ मी तिला मेसेज केला होता, विल यू मॅरी मी, आणि असा डोळा मारण्याचा चेहरा. हे बघ त्याच्यावरती काय म्हणाली, लाजणारा चेहरा आणि हो बघ आहे की नाही? मोबाईल बाजूला ठेवा. अरे हे मेसेज करायला आलोय का आपण इथे? हो म्हणाली. हो काय हो म्हणाले? माझं जुळवा ना तुम्ही, तुमचं काय जुळवताय? ठीक आहे, तुझं लग्न आहे, तुझ्या मुलगी बघायची. बघ मुलगी कुठे आहे तुमची? ठीक आहे मुलगी. मला नाही पसंत, घरंदाज नाही वाटत. अहो मी मला खरं सांगू का, मला हा मुलगा आवडलेला नाहीये. कसं दिसतंय हे? फ्रीज मध्ये गोठवलेला नसरुद्दीन शाह आहे. विशू कसं दिसतंय? हे तर काहीच नाही. जरा जवळून बघ. हे बघ तरुणपणातला हेमू अधिकारी पण वाटतो. अरे टाळे टाळ्या नाही देणार तर काय कवळ्या देऊ या वयात? कवळी? मी पण कवळी. तू कुठली कवळी? तू म्हातारी. तू तुझ्या विनोदावर. कवळी चिमटा काढला. चिमटे हे बरं झालं. म्हणजे कसं आता एकमेकांच्या कवळ्या घसत आयुष्य काढू. मला तर बाई चिंताच पडली होती, तुम्हाला सांगते. या पोरीचं लग्न झालं की मी एकटी पडले. विशू आता तू एकटी नाही आहेस. मी आलोय की नाही? चल
आपल्या या अव्यक्त प्रेमाला आपण लग्नाचं कोंदण देऊ. चल आत्ताच्या आत्ता जाऊन अरेंज मॅरेज करू. चल चालेल. तू म्हणशील अगं बाई, तू म्हटलेलं चालेल ना? धावेल धावेल. तू म्हणशील तसं. अरे ते हे लागेल ना, वयाचा दाखला लागेल ना. आता 18चं 21 झालंय नाही रे? 21 अगं तुला कशाला हवाय वयाचा दाखला? हे पांढरे केस आहेत ना, बोंबलून बोंबलून सांगतात तुझं वय. असू दे, तरी कागद महत्वाचा. आतमध्ये कपाटात कागद आहे बघ, माझं ना कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर वरती लिहिले जन्मतारीख म्हणजे ते होईल. आणि लिहिले ते MT काटरे महाविद्यालय. कागद एक मिनिट थांबा. एक मिनिट. काय काय कॉलेजचं नाव काय? MT काटरे महाविद्यालय. तुमच्या कॉलेजचं नाव काय? MT काटरे. तुम्ही खूप किस्से सांगितलेत मला आजोबा तुमच्या कॉलेजचे. विशू, तुम्ही ओळखता एकमेकांना? ओळखतो मी. माझी वर्ग मैत्रीण कॉलेज मधली विशू. उगाच काही चिमटे काढतात आणि मी उईमा म्हणते. मी काय एवढा बावळट नाही. मुलगी बघायला गेलो आणि तिच्या आजीला चिमटे काढीन. आहे तसाच आहे. पृथ्वी अगदी बदललेला नाहीये विशू. तू पण अजूनही तसंच गातेस फालतू. असं बोलते. तुझा अजूनही मारू नको. बरं चल, या पोरांना बोलू दे. त्यांचं आपण फिरायला जाऊ खाली. तुम्ही खरंच लग्न करणार नाही? वेडायस का? कुठलं आलंय लग्न? या वयात लग्न करून काय उपयोग आहे का? लग्न नाही रे बाबा. फक्त एकमेकांचे श्वास चालू आहेत की नाही हे मोजायला सोबतही हवाय. हो मिळाला. दुसरं काय आहे ते तुम्ही बोला. आपण बागेत जाऊ, जुन्या आठवणीचे किस्से काढू आणि ऐकू. आमच्या इकडे ना ते गुलमोहराचं झाड आहे, ते दाखवते. चल ए कळवा रे आम्हाला बघून. तुमचं चालू दे. चल ये विशू ये. आय होप मगाशी तुमच्या आजी म्हणाला तसा मी गोठवलेला नसिरुद्दीन शाह वगैरे दिसत नाही. नाही ऍक्च्युली गोठवलेले नसिरुद्दीन शाह तुमच्यापेक्षा बरे दिसतात. किती सुंदर, किती गोड परफॉर्मन्स, बहारदार. प्रसाद ओक. सगळ्यात आधी सचिन मोठ्यांसाठी जोरदार टाळ्या. अत्यंत गोड संकल्पना होती, अत्यंत गोड. आणि अमोल पाटीलसाठी गालावर हात ठेवून ते खूप फार गोड. म्हणजे एकमेकांचे श्वास मोजायला सोबत हवी या वाक्यावर तर म्हणजे ओ हो क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आणि ते वाक्य ज्या सहजतेने आलं. विशाखा, तू फार मोठी नटी आहेस यार. याच्या पलीकडे काय बोलू तुझ्याबद्दल. तू प्रचंड ताकदीची आणि फार मोठी अभिनेत्री आहेस विशाखा. आय एम सो प्राऊड टू वॉच यू अगेन अँड अगेन अँड अगेन. सो लकी, खूप लकी वाटतं कधी कधी जेव्हा तुझा अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळतो तेव्हा. वंडरफुल विशाखा, वंडरफुल. चेतना, मला लहानपणी लोक विचारायचे की तू इसापनीती वाचली आहेस का? मी म्हणायचो हो. म्हातारपणी लोक मला विचारतील तू इसापनीती पाहिली आहेस का? मी म्हणेन हो. वा वा, फार गोड, फार गोड चेतना. निमिष, फॅन्टॅस्टिक. पृथ्वी, लोक कॅरेक्टरायझेशनचे बाप असतात, तू आजोबा आहेस. व्हॉट अ वंडरफुल कॅरेक्टर. फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. सई, मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट खूप प्रोग्रेसिव्ह होती आणि मस्त होती, गोड होती. अमोल पाटलांनी पण सुंदर लिहिलं होतं. आणि विशाखे, तुझ्या एका वाक्यामुळे त्याला सुंदर झालर आली. फार सुंदर, फार मजा आली. पीपी, काय कॅरेक्टर होतं. अप्रतिम कॅरेक्टर होतं. सरांनी दिलं. फार सुंदर. असाच पुढे जा. असेच धमाल कमाल अप्रतिम परफॉर्मन्सेस देत राहा. मस्त. थँक्यू सो मच गाईज. खूप हसवलं. मंडळी, बिझनेसच्या नादात आजकाल पेशंट्सनं सुद्धा गिऱ्हाईक केलं जातं. बघूया एका दवाखान्यातली ही हास्य ट्रीटमेंट जी दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर.
सिस्टर रेक्स म्हणतात ना ह्याला? नाही, एक्सरे म्हणतात ह्याला. असं झाला की एक्सरे म्हणतात. उलटा होता. आता एक्सरे झाला. थँक्यू. हो. ऐका ना मला मी ओके आहे. 9 दिवस झाले मी इथे ऍडमिट आहे. आता मला एकदम बरं वाटतंय. मला डिस्चार्ज मिळाला तर बरं होईल. एक रिक्वेस्ट होती. नाही, असं कसं? डॉक्टर तर म्हणालेत की तुम्हाला अजून तुमची कंडिशन बेटर होण्याची गरज आहे. तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे. तुम्ही झोपा. नाही, मी ओके आहे. मी फिट आहे. मी मला काहीच झालेलं नाहीये. एकदम मस्त आहे. बा ना, नाचू पण शकतो मी. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. साधं तुम्हाला सांगू का, पुशअप मारण्याचं निमित्त झालं. म्हणजे ते आपण जे असं करून असे करतो ना, तर ह्याचं गणित चुकलं आणि डायरेक्ट नाक आपटलं माझं. म्हणून मी सांगतो ना, थोडंसं रक्त आलं म्हणून 9 दिवसापूर्वी मी इथे आलो. पण आता एकदम मस्त आहे. नाक थोडंसं हुळहुळत आहे, पण बाकी प्रॉब्लेमच नाहीये. नाही, नाक तुमचं बरं झालं असलं तरी कपाळाची सूज उतरलेली नाहीये, त्याचं काय? हे जन्मापासून आहे. ही सूज नाहीये. नाही, लोकांचे दर वाढदिवसाला अशी वाढ होते ना, माझी अशी झालेली आहे. ओरिजिनल आहे ते. असं काही सूज बीज असं काही नाही. ऐका ना, मला जर डिस्चार्ज दिला तर बरं होईल. 9 दिवस झाले मला ऍब्सोल्युटली. म्हणजे ओ गॉड, असं आहे मी. एकदम नॉर्मल आहे मी. बघा ना जरा प्लीज. डिस्चार्जचं वगैरे मी ठरवत नाही, ते डॉक्टर ठरवतात. मला डॉक्टरांना विचारावं लागेल. प्लीज तुम्ही विचाराल का? मला खूपच कंटाळा आलाय. खरंच सांगतो. मी विचारते, तुम्ही झोपा इकडे. पण तुम्ही नक्की विचारा. मला बेड रेस्टची गरज आहे ना, तुम्ही झोपा. बॅग पण भरून ठेवली. तुम्ही हो म्हणाले, मी लगेच जाईन. हरकत नाही, तुम्ही झोपा ना. येस. डॉक्टर, आपला 5 नंबरचा पेशंट आहे ना, त्याला डिस्चार्ज हवाय. तो म्हणतो मला नाही थांबायचं, मी बरा झालोय, मला सोडा. का? अरे आता 9 दिवस झाले आलाय ना तो. हो. त्याला म्हणा अजून एक आठवडाभर. असं म्हणाला. तो काही आपला गेस्ट नाहीये सर, पेशंट आहे. त्या काहीतरी कारण द्या ना. नाही सर, त्याला ऑलरेडी कळलंय की आपण त्याला असंच इथे ऍडमिट केलंय. त्याला काही झालेलं नाहीये. अरे यार, या पेशंटना स्वतःबद्दल माहिती असतं ना, म्हणून आपला प्रॉब्लेम होतो. आपण काय करायचं मग? एक काम करा, त्याला म्हणावं 5 दिवस थांबलास ना, तुला एक दर दिवशी फ्री सलाईन आणि दर दिवशी फ्री एनिमा देतो म्हणून. आपल्या शांतारामला सांगा त्याच्या लंचमध्ये एक पापड पण ऍड करायला. नो सर, हे सगळं सांगून झाले म्हणून तर तो आतापर्यंत आठवडाभर टिकला इकडे. आता त्याचा काही उपयोग नाही सर, त्याला डिस्चार्ज हवाय. अरे लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काय करता तुम्ही? मी काय केलं? कसा खर्च काढणार मी हॉस्पिटलचा? कसा काढणार? हे जे लाईट एवढे भका लावले आहेत ना, इलेक्ट्रिसिटी लागते त्याला. पैसे लागतात. बाहेर गेटवर ती अशी एक मादक महिला अशी उभी आहे ना, हंडा घेऊन. इकडे 24 तास पाणी पडत असतं. ते पाणी पडायला इलेक्ट्रिसिटी लागते. कशी काय आणणार मी ती इलेक्ट्रिसिटी? पैसे नसले तर कशी काय आणणार? तुम्हाला उभं करी ना मी असं. तेव्हा नको सर, मला नाही जमणार. खरंच नाही जमणार. काय नाही जमायला? इथे निर्विकारपणे बसलेले असता, इथे उभ्या राहा. काही नाही प्रॉब्लेम. कळलं का? नाही सर, ते नाही सर. सर, त्या पेशंटला थांबवायला आणि अजून वेगळे पेशंट हॉस्पिटलमध्ये आणायला नाही जमणार आहे मला सर. अरे काय जमणार आहे तुम्हाला? मीच करतोय सगळं. एक पात्री केल्याचा फील येतोय मला. सॉरी सर. सॉरी काय सॉरी? बघा ना प्लीज, तुम्हीच करू शकता. या बघा आता कसं. बघा मिस्टर चौगुले. अरे मिस्टर चौगुले, डॉक्टर तुमचीच वाट बघत होतो. मी मस्त आहे. कसे आहात तुम्ही? हो, बरं. लघवी वगैरे कसं काय? एक नंबर आहे लघवी. एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. एक नंबर. रिपोर्ट्स द्या त्यांचे. ऐका ना, काय मी एकदम बरा आहे. तर मला तुम्ही डिस्चार्ज दिलात, मी घरी गेलो तर खूप बरं होईल. मी एकदम बरा आहे. बरं. कसं असतं? बसा तुम्ही बसा. मला फक्त डिस्चार्ज तुम्ही द्या. ऐका ना, देतो प्लीज. मला मी एकदम ओके. बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या टेस्ट बाकी आहेत ना? टेस्ट बाकी आहेत. एक काम करा, यांचं युरिन टेस्ट करून घ्या. ओके सर. 27 वेळा केलंय 9 दिवसात. रोज 3 युरिन टेस्ट केलेत मी. हो का? हो. आता बाटली जवळ आणल्याशिवाय होत पण नाही मला. असं झालेलं आहे. केलेलं आहे. हरकत नाही. ओके. एक काम करा, मग ब्लड टेस्ट करून घ्या. झाल्या 33 झाल्या ब्लड टेस्ट. इथे तुम्हाला माहिती आहे का, आत खड्डा झालाय इंजेक्शन लावून. आता इंजेक्शन घेऊन असं ओढायची पण गरज नाही. पचकन दाबलं की बाहेर येतं रक्त. सेन्स ऑफ ह्युमर इज इन्क्रीज. नाही, सेन्स ऑफ ह्युमर नाही, खड्डा पडलाय. लोक म्हणतील अरे दंडाला कुठून आली बेंबी, असं म्हणतील काही दिवसांनी. नाही मला खरं सांग, मी ओके आहे. बसून घ्या तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही ओके आहात चौगुले? बरं, तुमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आय नो निगेटिव्ह आहे. पण कसं आहे, हे काय आहे? हा काय युरिन रिपोर्ट काय येल्लो? मग ग्रीन पाहिजे का?
नॉर्मली युरिन त्याच रंगाचं. मस्करी करू नका. नाही मस्करी नाही करते. मस्करी करू नका. काय हे मेटामेर्फिन आणि सेलोटेपिन जास्त झालेलं आहे युरिन मध्ये. हे तुम्हीच लिहिलेलं तुम्हालाच वाचता येत नाहीये. हे काय आहे हे सेटामेटा? हा आजार आहे. आजार आहे क्रिटिकल आहे जरा. एक काम करा, यांचा पाठीचा एक्सरे काढून घ्या. कशा पाठीचा कशाला? नाक फुटलं होतं ना माझं. पाठीचा काय संबंध? पाठीचा संबंध नाहीये. पाठीत काय असतं? पाठीत मज्जा असते. पाठीत मज्जा असते? पाठीत मज्जा नसते. ती आता पाठ कुणाची इमॅजिन करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. पाठीत मज्जा. चौगुले, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? मज्जा म्हणजे मज्जा संस्था. मज्जा रज्जो. रज्जोची मज्जा नाही. स्पायनल कॉर्ड. ऐका हे बघा, लेट मी क्लॅरिफाय. हे बघा, आता समजा ही बॉडी आहे. हा ही बॉडी आहे. हा इथे स्पाइन आहे. व्हेन द ब्लड गोज फ्रॉम स्पायनल वेन्स अँड विथ द ग्रॅव्हिटी ब्लड गोज डाऊन. दिस नोजला स्पाइन असतो. स्पाइनला नोज असतो. दॅट इज द कनेक्शन. That is the connection between the spine and the nose. काय सांगताय? म्हणजे हे एवढं आहे. मी हे चुकलं तर एवढं झालेलं आहे. म्हणजे काय होतंय ना, म्हणजे स्पाइन मधनं तो असे वेन इकडे जाते. मग स्पायनो आर्टेरिकल वेन सिंड्रोम तुम्हाला झालेला आहे. काय सांगताय? हो. मला खरंच माहित नाही हो. म्हणजे आम्ही सामान्य माणसं, आम्हाला कसं नाकाचा घोणा फुटला एवढं सोपं आहे आमच्यासाठी. पण हे काय ते सिंड्रेलाचं डॅन्ड्रफ हे मला झालेलं आहे. प्लीज, एवढा कठीण नाव आहे, म्हणजे एवढा भयानक रोग आहे तो. लक्षात घ्या. मग खरंच माहित नव्हतं मला. प्लीज ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगा. सांगणार उपाय. आता मी तुम्हाला आता पाठवलं असतं. हो नाही बरोबर आहे. तुम्ही घरी चालत गेला असतात. मग नंतर तिरडी तुमची स्मशानात गेली असती. काय बोलताय काय तुम्ही? हे एवढा सिरियस आहे? मला वाईट वाटलं असतं ना. जबाबदारी कोणाची आहे? ॲज अ डॉक्टर म्हणून माझी आहे. हो तुमची. प्लीज काळजी करू नका तुम्ही. मी आहे. माझी फॅमिली आहे मागे. फॅमिली आहे, मला माहिती आहे. काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता जर पटकन गेलो ना, तुम्ही मी आहे ना. किती दिवस थांबायला लागेल इथे? जास्त नाही. एक साधारण 12 ते 40 तास किंवा फार तर 48-72 तास. राऊंड फिगर 500 तास करू. एक महिना करून टाका. एक महिना थांबलो तुम्ही बरा होणार आहे? येस, मी थांबतो. एक महिना मी थांबतोय. ओके मी एक महिना. ओके, व्हेरी नाईस. नर्स एक काम करा, यांचं सगळं काय ब्लड टेस्ट बिट टेस्ट CBC BBC तांबडा रस्सा पांढरा रस्सा सगळं करून टाका. काय तांबडा रस्सा पांढरा रस्सा? काळजी घ्या. मी इथे थांबतो. चालेल. सर गुड न्यूज आहे सर. काय झालं? काय गुड न्यूज काय? सर आपल्या हॉस्पिटलच्या बाजूला जो MHJ बँक्वेट हॉल आहे, तिकडे लग्नामध्ये काही लोकांनी लाडू खाल्ले आणि त्यांचं पोट अपसेट झाले सर. ते आजारी पडल्यात आणि 25 जण आता इथे येतात ऍडमिट व्हायला. किती लोक आहेत? 25 जण आहेत असं कळलं सर. एक मिनिट. लोक काय झालं सर पण प्रॉब्लेम आहे. काय झालं? आपल्या हॉस्पिटलमध्ये फक्त 9 बेड आहेत सर. 25 जणांचं कसं मॅनेज होणार? नाही ऍडजस्ट करा. एका बेडवर 3 लोकांना 25 लोक इथेच आली पाहिजेत आणि पुढचे 10 दिवस थांबले पाहिजेत. मला माहित नाही. येऊच दे 25 लोकांना. सर काय ह्या पेशंटचं काय करायचं आता? ते मी बघतो. बघा सर. ते मी बघतो. तुम्ही काळजी करू नका. वॉच अँड लर्न. येस सर. मिस्टर चौगुले. हळू. काय? मला तो हे आहे ना सिंड्रेलाचा डॅन्ड्रफ. मला एकदम प्रॉब्लेम होईल. नाही काही नाही. मला तर तुम्ही फ्रेश दिसताय. आता मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय. यू आर फिट अँड फाईन. चला या, पैसे भरा आणि निघा. नाही मला तर हे झालंय ना. काय आजारी आहे. आता युरिन टेस्ट सुद्धा केली आहे की नाही त्याचा रिपोर्ट तर येऊ दे. एक काम करा, यांचं युरिनची बाटली आहे ना, यांना परत द्या. आपल्याला नको ती द्या परत. मी काय करू घेऊन ती? ठीक आहे, बिअरची बाटली अर्धी परत घेऊन जा घरी. झालं काय? युरिनची बाटली मला नको. मी इथे राहतो. ऐका माझं. चल. अरे तू एक नको करू माझ्यासमोर. अरे असं कसं बोलताय? असं कसं बोलताय म्हणजे? भेटचे चादरी घेऊन लवकर. या वेलकम. या इथे हळू. हा झोपा. अरे बाप रे. तिकडे घाल. हा या. इकडे हे झोपा पडा. ओ या तिकडे नका करू सगळं. इथे या. हा या. इथे पडा. इकडे थोडा वेळ थांबा.
डॉक्टर तुमच्याकडे येतीलच. अरे बापरे, आले आले. या वेलकम वेलकम. या हो. लाडू खाणार मात्र पण आले सर. या खूप दुखतंय सगळ्यात खूप दुखतंय. Yes. या इथे हा हो. अरे मला खाली पडला यार मी. चल ना. अरे माझा आहे ना हा. बाजूला व्हा, बाजूला. अरे पण माझा बेड आहे ना हा. अरे बाजूला व्हा ना. बाजूला बाजूला व्हा, तिकडे जा तुम्ही. मग मी पैसे डिस्चार्ज दिलाय तुम्हाला. तिकडे जा. उठा तिकडनं, आधीच सांगतोय. हा तिकडे बसून राहा. काय होत आहे यांना? डॉक्टर पोटात गुडगुड होत. आजोबा शांत पटा. डॉक्टर पटकन ट्रीटमेंट करा. त्यांना बुळकी लागलेली आहे. ओके. एक तर जुनं खोडे जातील पुचकून. ओके प्लीज. ओके हो. अरे उठ नाही उठ तिकडनं. कळत नाही तुला? अरे पण मी पैसे दिलेत ना या बेडचे. तुम्ही मला कसं ओरडता? असं नका ना करू. चल तिकडे त्याच्यावर बस. मोठा. हा काय होत आहे? डॉक्टर काय होत आहे? डॉक्टर म्हणजे पोटात चावरी होते. हळूहळू. असं वाटतंय खेकडा नांगा मारतो तसं वाटतं डॉक्टर. अरे बापरे. आजोबा पाय नीट करा. आजोबा काळजी करू नका. नीट नाही होणार, नाही तर सगळं बाहेर येईल. अरे बापरे. एक मिनिट. हे सारखं ना तिकडे. अरे इथे काय असा? अरे कसं बोलता यार माझ्याशी? मी हा बेड विकत घेतलाय ना. याचे पैसे दिलेत ना मी. हो तू इकडे रे. एंड सिटीजन ऑफ दिस इंडिया. तुम्ही बाय ना भंगेल भेजा ना. हे सगळे तुला समजावून सांगतात, तुला समजत नाहीये. तुझ्या कानपट्ट्या साटकन दिली तेव्हा झटके येतील तेव्हा समजेल तुला. हे बघा मी सिंड्रेला डॅन्ड्रफचा पेशंट आहे. अरे सिंड्रेला डॅन्ड्रफ झालाय तर जाय तिच्या टक्कल कर. तुझ्या आता जोकच्या आहे. कोंबीत बुक्का मारीन ना तुझ्या. डायरेक्ट डोळे बाहेर येतील फालतू. इथे बस. तू जर काड्या केल्या तर सलाईनच्या बाटलीत तुला उलटा टांगीन. तुला सलाईनच्या बाटलीत टाकीन मी तुला. अरे फसलेला विनोद. तो लाडू खातोय. लाडू खातोय. त्यामुळे आला ना तो. लाडू खातोय. आजोबा आज किट मध्ये वाक्य नाही तर काय लाडू खाल. अरे तुमच्या धरणाचे दरवाजे उघडले ना या लाडूने. नका ना फालतूपणा करू. किती खा. नका करू. डॉक्टर हा लवकर चेक करा. काय झालं? मला औषध द्या. काय नाही तर विमान सुटे. एक मिनिट थांबा. खालचा पॉट आहे तो लवकर दे. बापाचा नोकर का रे? अरे पॉट दे. कोण आहे मी? आय डॉक्टर. कोण? अरे खड्ड्यात गेला डॉक्टर. मी कोण आहे? पेशंट आहे. अख्ख्या रूमचे पैसे दिले स्पेशल रूमचे. हे काय सगळा बाजार भरवला इकडे. तो बापाचा नोकर आहे मी. भिकाऱ्यांना घेऊन आलाय माझ्या बाजूला. कोण भिकारी? तुम्ही नाही. तुम्ही नाही. तू भिकारी, तुझा बाप भिकारी, तुझा खानदान भिकारी. ओके. हा काड्या करतोय. नाही असं कसं? भिकारी आम्ही नाही इथे स्पेशल रूम घेतली आहे आम्ही. काय फुकटात घेतोय? नाही आम्ही म्हणजे काय आम्ही काय कुत्रे? कोणी पण हाड करते आम्हाला? नाही कुत्र्यासारखं केलंय. तुम्ही पण बंकस करताय? नाही मी चुकून. नाही इथे थांबा. उठा रे. नका राहू द्या. कशाला राहू द्या? पेशंट आहेत ना ते. नाही प्लीज ऐका आजोबांना उठवू नका. ते जातील कधी. आजोबांना प्लीज उठवू नका. मेला तरी चालेल. तसा मी जमिनीवर भाराचे त्याच्या. हे काय जेवायला बसलं का? चला लवकर. चला आजोबा हॉस्पिटल आहे. अरे नका ना प्लीज लवकर. बाबा थांबा ना. डॉक्टर सगळे लाडू गेले आता. मिस्टर चौगुले या हॅव अ सीट. तुमचा जो नोझल स्पायनो आल्ट्रिकल. अरे बोगस डॉक्टरा मला फसवतोस? नाही अरे तुझ्यासारख्या मूडभर डॉक्टरांमुळे ना चांगल्या डॉक्टरांची बदनामी होते. आता तुझी पोलीस कंप्लेंट करणार आणि पोलीस येईपर्यंत तुला येथे
बचत उडवणार. वा वा, खूपच महत्वपूर्ण विषय आणि खूप भारी सादरीकरण. क्या बात. प्रसादा, सम्या, मला असं वाटतं की MHJच्या बॉडीमधला एक महत्वाचा पार्ट म्हणजे पाठ तू आहेस आणि तू पाठ आहेस, त्यामुळे तिथे खूप मज्जा आहे. खूप मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं. ओमकार, कुठलाही आगाऊ किंवा बोगस माणूस असेल की तुला काय कास्ट करतात? काय तुझ्या चेहऱ्यावर असं आहे की चापलुसी आहे? नाही नाही, जोक सपाट. तसं नाही आहे तुझ्या चेहऱ्यावर, पण तरी तू ते आणतोस हे क्रेडिटेबल आहे. फार मजा येते, फार मस्त होतं कॅरेक्टर. रसिका मस्त, शाम्या, अरुण व्हेरी नाईस, मजा आली, वंडरफुल. सई, मस्त परफॉर्मन्स होता. वेगळ्याच नोटवरती सुरू झाला आणि त्याचा एंड असा असेल वाटलं नव्हतं, पण तुम्ही आम्हा प्रेक्षकांना हवा तसा ह्याचा शेवट दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि त्या निमित्ताने एक खूप छान मेसेज पण पोचवला, त्याच्यासाठी थँक्यू. अरुणदा, या मंचाचे तुम्ही सगळ्यात सिनियर मेंबर आहात आणि तरीही आपल्या वाटेला जे येईल त्याच्यामध्ये 100% डेडिकेशननी काम करणं हे आम्ही तुमच्याकडनं शिकलो. अरुण दादा, आज छोटासाच पार्ट होता तुमचा, पण त्याच्यात पण तुम्ही खूप मजा आणलीत. मस्त होती सगळ्यांचीच कॅरेक्टर्स, मजा आली, धमाल. वा वा. मंडळी, एका राजाचं चित्र काढण्यासाठी येतोय जागतिक कीर्तीचा चित्रकार. तुमच्या समोर हे हास्य चित्र सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हॅपी बर्थडे टू यू. हे घ्या, टाळ्या वाजवू दे. वा 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 वा. माझ्या हातात भाला. हा, असू द्या. थँक्यू 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 सो मच. राणी सरकार, जा सगळा केक अख्ख्या राजवाड्यात वाटून द्या, सगळ्या जनतेला वाटा. असू द्या महाराज, आज तुमचा हॅपी बर्थडे साजरा झालेला आहे. काही म्हणजे मस्त केला, मस्त केला, मला खूप आवडला. राणी सरकार लवकर. हात बघू द्या. सगळा केक संपवला? नाही, मी राज्यात वाटायला सांगितलं सगळ्यांना. चेहरा सांगतोय तुमचा, तुम्ही अख्खा केक खाल्लाय म्हणून. राणी सरकारी काय करताय? स्वतःकडे बघा, तुमचा जवळजवळ केक झालाय. महाराज, आम्ही जेव्हा तुम्हाला स्वयंवरात जिंकलं होतं तेव्हा तुम्ही चवळीच्या शेंगासारख्या बारीक होतात. पावसाच्या 2 धाऱ्यातून अलगद पास व्हायचात. आता तुम्हाला बघून पाऊसही घाबरतोय महाराज. मग ढग तर म्हणतात, अरे बाप रे, एक ढग ऑलरेडी खाली आहे, आपण जायचं की नाही जायचं? आणि सरकार काय करते असं? राज्यातले राज टेलर राज्य सोडून निघून जातील हे जर असं वाढत राहिलं तर? महाराज, मग हळू बोला ना. का? शिपाई ऐकतायत. ऐकू द्या ना, मग त्यांचं पण लग्न झालंय, त्याला काय सवय आहे त्याला? काय शिपाई? महाराज, मी तुमच्या इथे गिफ्ट आणलेलं आहे, काय समजलं? वा, तुम्ही माझ्याकरता गिफ्ट आणलंय? बघा बघा जरा बघा. हा घ्या चिमटा आणि चड्डीला लावा. चिमटा चड्डीला लावा, हे काय गिफ्ट आहे? हो काय आहे महाराज, परवा तुम्ही गॅलरीत चड्डी सुकायला घातली होती ना, ती उडत उडत शत्रू राज्यात गेली, काय समजलं? म्हणजे आता हा चिमटा त्या चड्डीला लावा म्हणजे उडून जायची नाही परत परत. कळलं मला. बघितलं काय माणूस आहे, याने मला चिमटा गिफ्ट केला यार. महाराज, ते जाऊ दे, मी आज तुमच्यासाठी असं एक गिफ्ट आणलंय ना, तुम्ही तर वेडेच होऊन जाल महाराज. वेडेच होऊन जाल म्हणजे आज पण कारल्याचा शिरा बनवलाय वाटतं. मग कारल्याचा शिरा नाही, मग तुम्ही मला नेहमी म्हणत असता ना की माझं चित्रच नाही, माझं चित्रच नाही. हो ना ग, माझं चित्रच कोणी काढत नाही यार. बघ ना, मी आज इथे एका मोठ्या चित्रकाराला बोलवलंय. वा 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 वा, आम्ही खूप उत्सुक आहोत त्या चित्रकाराला भेटायला. मोरे, जाताना बोलवा, लवकर घेऊन. बरं बरं. मी फळ घेऊन. ये कोण हाय रे, ये इकडे लवकर ये. मोरे, वाव, आपल्या गावाला आहे नाही, मग नीट बोलवा. अतिथी आहे ना आपला, चित्रकार आहे, त्याला व्यवस्थित बोलवा, आदरानं बोलवा. बोलवतो बोलवा बोलवतो. बोलवा. हा, ए बाबा ये, या या. हा, चित्रकार या. वा, काय लाजवाब महल आहे. वा वा, अरे वा,
हे आळस पाणी सौंदर्य कुणाचं? महाराणींच्या चरणी प्रणाम असो, महाराणींचा विजय असो. अरे वा, शिपायांचा सुद्धा विजय असो. हा, तुमचा हे विजय असो. महाराज आहेत ते, महाराज या राज्याचे. हे महाराज आहे. अरे बापरे, असा कसा मुजरा? नाही, मी मुजरा करत होतो, माझा बॅलन्स गेला. अच्छा अच्छा अच्छा. महाराजांचा विजय असो. वाकू नका, मिठीत या. महाराज, तुमचं मन खूप मोठं आहे. हो, म्हणून तुम्ही माझ्यासारख्या कलाकाराला एवढा मोठा मान दिला. हो हो हो. बस, नाव काय तुमचं? माझं माय सेल्फ भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो फ्रॉम इजिप्त. काय नाव तुमचं? भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो फ्रॉम इजिप्त. फ्रॉम इजिप्त? पण मला तुमचा चेहरा दिवा रत्नागिरी पॅसेंजर मध्ये बघितल्यासारखा वाटतोय. महाराज, काय बोलताय तुम्ही? ते फार मोठे चित्रकार आहेत. नाही, मला वाटतच नाही की एवढा मोठा चित्रकार आहे म्हणून. नाव काय सांगितलं तुझं, परत सांग. महाराज, माझं नाव भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो. मी तुला भोजा म्हणेन. ऐक भोजा, माझं इतकं जबरदस्त चित्र काढणार की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. आमच्या शेजारी राज्यातील राजे आहेत समीर चौगुले. अच्छा. हा, अनेक चित्रकारांनी त्यांची चित्र काढली. ती कशी काढली ह्यावर चर्चाच नको. आता नेहमी येऊन मला चिडवतात, हमरे का तो चित्र है, तुमरे का क्या रे, हमरे का, असं म्हणतात. माझं इतकं जबरदस्त चित्र काढणार, सुंदर आणि रेखीव चित्र काढा माझं की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. महाराज, मी तुमचं असं चित्र काढेन की ते चित्र पाहून तुम्ही तुमच्या तोंडात बोट घालाल. मग ठीक आहे, काढा माझं चित्र, काढा माझं चित्र. राणी सरकार. महाराज, आता तुम्हाला एका जागी स्थिर बसावं लागेल. तुम्ही स्थिर बसा महाराज. काय? अरे बापरे, अरे रे, काय आलं लक्षात आलं माझ्या? काय? माझा अँगलच चुकतोय. एक मिनिट. एक मिनिट. ओके. वा, चित्रकार भिकारसो. कुठलं चित्र काढतोय? मला इकडे बघायला लावलं, तू इकडनं काय चित्र काढणार आहे? नाही महाराज, मी तुमच्या या चित्रात प्रेमाचा रंग उतरू पाहतोय. हो काय? महाराणींच्या डोळ्यात तुमचं जे प्रतिबिंब आहे ते टिपण्याचा आणि तेच साकारण्याचा प्रयत्न करतोय महाराज. नको करूस, त्या प्रतिबिंबाला डोळ्यातली घाण लागेल. तू माझं चित्र काढ, कळलं? माझ्याकडे बघून चित्र काढ. बर, माझं चित्र. हा महाराज, माझं आणखी काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? म्हणजे काय होतंय, मी तुमचं चित्र सामान्य माणसाचं चित्र काढल्यासारखं काढतोय. असं करून चालणार नाही. तुम्ही महाराज आहात म्हणजे महाराजांचं चित्र वाटलं पाहिजे. महाराणी, काय झालं? जर तुमची परवानगी असेल तर मी महाराजांचे चित्र अश्वारूढ असलेले असं काढू का? चालेल. चालेल. महाराणी, तुम्ही या बाजूला येता? महाराज, आपण या बाजूला या. पण माझं असं चित्र काढणार की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. निश्चित. आता महाराज त्याच्यावरती उभे राहा. हे असं इमॅजिन करा की तुम्ही घोड्यावर बसलायत. महाराज, अजिबात हलायचं नाही. बरं, मी आता तुमचं चित्र काढायला घेतो. पण ऐक ना, असं किती वेळ उभा राहू म्हणजे पाय दुखणार नाहीत ना माझे? थोडा वेळ, अगदी 4 घटिके तुमचे चित्र पूर्ण करतो. वा, काय चित्रकार आहे यार, खतरनाक. पण महाराज, मस्त मस्त दिसता. झालं खरं चित्र काढून? काढलं का चित्र? काय मस्त डोळा काढलाय. कोणाचा? माझा? नाही, घोड्याचा. अरे भिकाऱ्या, खाली घोडा आहे का? मी वर आहे ना. माझं चित्र काढ, घोड्याचं कुठं काढतोस तू? अरे माझं काढ ना चित्र. अरे का पागलच का रे? महाराज, मला ओरडले. चित्रकार, मला बघू दे काय काढलेस तू. बघू दे एवढ्या वेळचं काय काढलेस. माफ करा माझ्या का. महाराज, हे काढलंस तू? हे काय आहे? हे काय आहे? हा घोडा आहे? कुठल्या अँगलने घोडा वाटतो हा? अरे हे गाढव वाटतंय. मी कलाकार आहे. मी कलावंत आहे, कोणाचा गुलाम नाही. अच्छा, आता मी हे चित्र काढू शकणार नाही महाराणी. तुला चित्र काढावं लागेल, नाहीतर मी तुझी गर्दन छाटून टाकेल. लक्षात ठेव.
बोलताय तुम्ही चित्रकार असं नका करू. नाही, मी नाही. त्यांच्या वतीने सॉरी म्हणते. नाही महाराणी नाही, माझ्या मॉडर्न ड्रॉइंगची या माणसाला किंमत नाहीये. आता मला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. आय वॉन्ट ब्रेक. मला पण क्रिएटिव्ह ब्लॉक आलेला आहे का? तुम्हाला कसं काय ब्लॉक आला? मला मध्ये मध्ये वाक्य नाहीत ना त्याच्यामुळे आले. ए तू चित्रकार, माझा चित्रकार. थांबा ना महाराज, मी बोलते. अरे पण हे बघ ना, गाढव आहे यार इथं. चित्रकार प्लीज, मी सॉरी म्हणते. प्लीज माझ्यासाठी काढाल का? नाही महाराणी नाही, आता मी इथे क्षणभर थांबू इच्छित नाही. अरे तू चित्र काढला माझा काय करा मी तुमचे चित्र. महाराणी महाराणी, मी तुम्हाला फक्त शब्द दिलाय, फक्त तुम्हाला शब्द दिलाय म्हणून मी चित्र पूर्ण करेन. पण आता इथे क्षणभर थांबणार नाही. मग महाराणी मी आता दूर रानात जाऊन महाराजांचं चित्र पूर्ण करेन. तुझ्या बापाने रानात चित्र काढलं होतं माझं. मी इकडे, तू रानात. ते इथे आणि आपण तिथे कसं चित्र काढणार? त्याची ही सोय आहे महाराणी. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत चला आणि जमेल तसं महाराजांचं वर्णन करा. त्या वर्णनावर मी महाराजांचं हुबेहूब चित्र काढण्याचा प्रयत्न करेन. चालेल चालेल. हो चला महाराणी चला. माझं चित्र काढा, माझं चित्र काढ. ऐक माझं, तुम्ही कुठं जाताय? मी त्यांच्यासोबत जाते त्यांना मदत करायला. पण महाराज तुम्ही तिथे उभे राहा. तुम्ही तिथे उभे राहा. प्लीज एक सेकंद सुद्धा हलू नका महाराज. महाराणी आपण रानात जायचं ठरवलंच आहे, तर ही द्राक्ष सोबत घेऊ का? का? कारण जर चित्र काढताना मला कोणी द्राक्ष भरवली तर चित्राला अजून बहर येईल. चालेल. चला चला महाराणी चला, आपण महाराजांचं चित्र काढूया. वा किती मजा येईल. मोरे मी इथं आहे, ते रानात जाऊन चित्र काढणार आहे. ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे हो? जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे. हो ना? वा वा वा, तुम्ही सगळे खूप छान दिसतात आणि खूप छान हास्यचित्र रंगवलीत. मस्त. प्रसादा, कधी कधी काय होतं की आपण अटेम्प्ट करणं मागे टाकतो की काय आयुष्यात, अशी स्टेज येऊ शकते. पण ती स्टेज जोपर्यंत गोस्वामी मोठे तुमच्या बरोबर आहेत, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत, तोपर्यंत ती स्टेज आपल्या आयुष्यात कधीही येणार नाही. आपण वेगवेगळे अटेम्प्ट करत राहू. ते यशस्वी होतील अयशस्वी होतील हा भाग पुढचा, पण अटेम्प्ट करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रयत्नानंतरच जे काही आपल्याला मिळतं त्याच्या मागे प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताय, हे माझ्याकरता जास्त महत्त्वाचं. तुम्हाला या वेशात फार कमी वेळेला बघतो, त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली. उत्तम प्रयत्न होता, अभिनंदन. धन्यवाद. मंडळी, कार्यक्रमात आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.